नमस्कार. बॅकस्टेज ब्रॉडकास्टच्या सेशन नंबर 9 मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज आपला सब्जेक्ट आहे कॉस्ट्युम म्हणजे वेशभूषा याविषयी. त्यासाठी आज आपल्याकडे आपले दोन मान्यवर पाहुणे आलेले आहेत. गीता गोडबोले आणि कल्याणी कुलकर्णी गुगळे. सो तुमच्या दोघींना वेलकम. मला असं वाटतं की गीता मावशी, आपण आपल्या सेशनची सुरुवात तुमच्या दोघींच्या इंट्रोडक्शन पासून करावी. तर गीता मावशी, तू पहिल्यांदा सांगशील तुझ्याबद्दल. ओके. गेले 22 वर्ष मी या फील्डमध्ये आहे आणि ओरिजिनली एक मेकअप आर्टिस्ट आहे आणि तिथून मला माझी सुरुवात झाली आणि मला असं जाणवलं की फक्त मेकअप करणे किंवा फक्त हेअर करणं किंवा फक्त कॉस्ट्युम्स करणे इट डझंट कम्प्लीट द होल कॅरेक्टर. त्यामुळे मी कॅरेक्टर डिझायनिंग करायला लागले आणि सिन्स देन आधी मी 10-15 वर्ष एक हाऊसवाईफ होते आणि त्यानंतर मी जे काही काम करायला बाहेर पडले. सो सिन्स देन आय एम शूटिंग एव्हरी डे. आता लॉकडाऊन मध्ये पण काही ना काहीतरी चालू आहे. सो दॅट्स दॅट माय पॅशन इज टेक्स मी हिअर. आणि गेले 22 वर्ष आय हॅव बीन डुईंग कॅरेक्टर डिझायनिंग. म्हणजे मी कॉस्ट्युम्स, हेअर, मेकअप, ऍक्सेसरीज, आय डिझाईन द होल लुक ऑफ द कॅरेक्टर हेड टू टो. कल्याणी ताई. मी गेले 12 वर्ष साधारण या काम करते. माझ्या कामाची सुरुवात गीतापासूनच झाली आहे. आय यूज टू वर्क विथ हर आणि त्यामुळे आजचा सेशन माझ्यासाठी जास्त मजेशीर आणि महत्वाचा आहे. मी थिएटर आणि मराठी फिल्म्ससाठीचे कॉस्ट्युम्स करते आणि जसं गीताने सांगितलं की शी यूज टू लुक ॲट होल गेटअप, तर ती नजर घेऊनच मी कामाला सुरुवात केली आणि मी एंटायरली कॉस्ट्युम्स डिझाईन करणे आणि एक्झिक्यूट करणे अशा 2 गोष्टी करते. पण ऑब्व्हियसली मेकअप ती करताना मी बघितला असल्याने आणि त्या सगळ्यामध्ये एक तिला मदत करत असल्याने तो म्हणजे हे सगळं बघणं हा माझ्या एक व्यक्तिमत्वाचाच भाग झाला आहे. आणि सो आय वर्क ॲज अ टीम, मेकअप आर्टिस्ट, हेअर ड्रेसर आणि या सगळ्यांना बरोबर घेऊन हे सगळं कम्प्लीट करणं हा एक वेगळा अप्रोच माझ्या कामाला या सगळ्यातनं असतो. आणि थिएटर साठी काम करणं हे इट गिव्स मी एनर्जी, मला जास्त आवडतं. आणि अशी काही नाटकं आणि हे सगळ्यात पण मी काम केलेलं. वा, क्या बात आहे. तुम्ही आता दोघीसाठी बोलताना म्हणलात, कल्याणी ताई तू म्हणलीस की तुम्ही दोघी एकत्र म्हणजे तू तिच्याकडे असताना काम सुरू केलंस, तर त्याबद्दलचं काही एखादी किस्सा, आठवण सांगू शकशील की त्या जर्नी बद्दलची? किस्सापेक्षा माझ्यासाठी ते खूप म्हणजे मी कॉलेज संपवून फॅशन डिझाईन, टेक्सटाईल डिझाईन शिकून मी पहिलं काय केलं तर आय वेंट टू शूट. आणि जिकडे मी हे सगळं बघायला म्हणून गेले होते आणि मी कामालाच लागले. गीताचा एक जो स्वभाव आहे की जबाबदारी देणे, दुसऱ्यावर पूर्ण विश्वास टाकणे आणि या सगळ्यातून आय टूक इट, आय स्टार्टेड वर्किंग आणि मला लक्षात आलं की हे फारच इंटरेस्टिंग होतंय सगळं. मग मी करत गेले आणि मग एका पॉइंटला मला लक्षात आलं की हे आपल्याला करिअर म्हणून करायला आवडणार आहे. मग मी अजून डिटेल त्याच्यामध्ये आय यूज टू ऑब्झर्व्ह हर, म्हणजे काम करण्याबरोबर तिला खूप ऑब्झर्व्ह करायची मी हे सगळं करताना. आणि जे माझ्यासाठी फारच इंटरेस्टिंग होत गेलं, कारण म्हणजे नुसतं कामच नाही तर ती घरात कशी आहे, ती ओव्हरऑल ह्याच्यात तिचं बिहेवियर कसं आहे, म्हणजे ज्या अथॉरिटीने ती काम करायची सेटवर, तर ते आपोआप माझ्यात येत गेलं सगळं. आणि हे जसं मी माझं काम करायला लागले तसं माझ्या लक्षात आलं की हे आपण आधी बघितलंय, हे आपण आधी केलंय. आणि मग माझ्या लक्षात आलं की तिच्या सारखंच मी करतेय. आणि असे काही लोकांनाही भासवायला लागले की अगं तू हे एक्झॅक्टली असं बोललीस, तू एक्झॅक्टली असं केलंस. आणि तो मला एक फार मस्त लिंकअप मिळाला, म्हणजे ते काम पुढे न्यायला. त्यामुळे मग ते होत गेलं खरं तर. वा वा वा, हे खूप भारी आहे, खूप भारी आहे. थँक्यू. म्हणजे आय रिमेंबर कल्याणी पहिल्या दिवशी जेव्हा आली तेव्हा संचेती हॉस्पिटलमध्ये वी वर शूटिंग आणि कल्याणीला म्हटले की हे असं आहे,
आणि ह्यात पुढच्या सीन्सचे असे असे कपडे आहेत, चल मी जाते. आणि असं करून मी चिंचवडला एका वेगळ्याच शूटला गेले आणि शी डिड अ फाईन जॉब. आणि म्हणजे सो शी वॉज राईट देअर. आणि असं काही काही घडलंच नाही की अरे शिकवावं लागतंय किंवा ही माती खाऊन ठेवली आणि मग आता काय. शी इज लाईक सो मच लाईक मी, की मला आर्टिस्ट अनेक येऊन सांगितलेले हु हॅव डन फिल्म्स विथ हर, किती गीता तुझ्यासारखी आहे ती. So it feels nice. I feel very proud of her. I just feel very proud of her. नाईस. ओके. सो सॉरी, कोणाला नेटवर्कचा इश्यू आहे का? नाही ना? कल्याणीताई आय थिंक थोडासा. ओके, नो वरीज, काही प्रॉब्लेम नाही. सो मला आपल्या सेशनच्या ह्याच्यातला सगळ्यात पहिला प्रश्न विचारायचा आहे की जे नॉर्मल माणसासाठी जो या क्षेत्राशी संबंधित नाहीये त्याला पण, जर तुम्ही कॉस्ट्युम करता म्हणजे नक्की काय करता हे सांगायचं असेल तर काय सांगा? कॉस्ट्युम करायचे देर इज अ वास्ट डिफरन्स म्हणजे फॅशन डिझायनिंग आणि कॉस्ट्युम्स और कॅरेक्टर डिझायनिंग. तुम्ही ते स्क्रिप्ट वाचता, त्या स्क्रिप्ट मधले कॅरेक्टर्स वाचता आणि ते आता यू हॅव टू बी ऑब्झर्वंट. किंवा तुला वेगळ्या पद्धतीने ती व्यक्ती डोळ्यासमोर उभी राहील, कल्याणीला वेगळ्या पद्धतीने ती व्यक्ती डोळ्यासमोर उभं राहील. किंवा एक म्हणजे आपले ऑडियन्स इफ दे रीड दॅट स्टोरी, त्यांच्या डोळ्यासमोर एक वेगळं कॅरेक्टर उभं राहतं. आणि आपण विथ कॉस्ट्युम्स, विथ मेकअप, विथ हेअर या सगळ्यांनी वी ट्राय टू गो ॲज क्लोज टू द कॅरेक्टर. ते कॅरेक्टर उभं राहणं गरजेचं आहे. उद्या म्हणजे मी म्हणजे आर्टिस्ट म्हणून त्यांची स्वतःची एक ओळख असतेच, पण जेव्हा ते एक कॅरेक्टर प्ले करत असतात तर तेव्हा यू नीड पीपल शुड फील की अरे हो ही मोलकरीण आहे किंवा ही आता ही कुठेतरी कॉर्पोरेट आहे किंवा सो त्या कॅरेक्टरला जवळ जायला जितकं जवळ जाता येईल तितकं त्या सगळ्या करता ही मदत करत असतात. म्हणजे मेकअप, हेअर, कॉस्ट्युम हे तिन्ही गोष्टी एकत्र केल्यानंतर एक वेगळंच पात्र उभं राहतं जे आपल्या स्टोरी मधलं आहे. सो दॅट इज द इंटेन्शन. म्हणजे हे करण्याकरता कॉस्ट्युम्स आणि मेकअप हेल्प करतात. ओके. कल्याणीताई तुला काही ऍड करायचं ह्याच्यात? हो, याला एक ऍडिशन असं की मला वाटतं की या सगळ्या म्हणजे आपण हा जो दृकश्राव्य अनुभव घेत असतो, म्हणजे आपल्याला जे ऐकू येतंय, जे वाटतंय आणि ते सगळं आपल्याला समोर दिसतंय, तर हे सगळं दिसणं आणि त्याचा खरं किंवा त्या गोष्टी रूपाचा एक भास होणं, यामध्ये हे पात्र, त्याचे रंग, त्यांनी काय घातलंय, त्याच्या लाईन्स, त्याचे टेक्स्चर आणि ह्या सगळ्यांनी सेट, कॉस्ट्युम, लाईट, ह्या सगळ्यांनी जे एक त्याचा जो पोत तयार होतो त्या फिल्मचा, तर ह्याला सुद्धा म्हणजे हे काम, म्हणजे हा जर विचारात घेतला मुद्दा तर हे काम याला सुद्धा ऍड करणारं राहतं. आणि ऑफकोर्स ऍक्टर्सना त्यांच्या भूमिकेला जास्त जवळ जाण्यासाठी, डिरेक्टरला स्वतःचं पात्र समोर नीट पाहण्यासाठी ह्या सगळ्याचं परिपूर्ण असणं हे फार महत्वाचं ठरून जातं. आणि जेव्हा म्हणजे मी केलेली फिल्म मीच बघते, तर तेव्हाही या पद्धतीचे सरप्राइजेस कधी कधी मिळतात की अरे हे किती छान जमून आलंय. तर तेव्हा कळतं की हो, हे वर्क होतं. असं मला वाटतं यावर. टोटॅलिटी इम्पॅक्ट हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे इंडिव्हिज्युअली मेकअप खूप छान झालाय एखादी फिल्म बघून तुम्हाला वाटलं किंवा अरे वा कॉस्ट्युम सॉलिड आहेत वगैरे, देन इट इज अ फेल. खूप म्हणजे करेक्ट तो आहे. हो. टोटल इम्पॅक्ट यायला पाहिजे. तुम्ही ते इंडिव्हिज्युअली जर का तुमचं दाखवायला गेलात किंवा हे इंडिव्हिज्युअली चांगलं झालंय, सो दॅट मीन्स यू हॅव नॉट डन अ फाईन जॉब. असं ते उलट हे असतं. ओके. म्हणजे कॉस्ट्युम्स, म्हणजे हेअर, नंतर बाहेर इट हॅज टू जेल. सांगितलं की वा वा कॉस्ट्युम खूप छान झालेत, तर समजायचं की काहीतरी सगळ्या. करेक्ट. कारण आल्या आल्या पहिलं कॉस्ट्युम बद्दल कोणी बोलतंय, इथेच त्याचा त्या इम्पॅक्ट बद्दल जास्त किंवा ते कॅरेक्टर जास्त कन्व्हिन्सिंग वाटणं जास्त महत्वाचं आहे. करेक्ट. तुम्ही दोघींनी आता सांगितलंच की कॉस्ट्युम्स आणि त्याच्याशी रिलेटेड नक्की काय काम असतं.
मला थोडस अजून डीप मध्ये जाण्यासाठी म्हणून विचारायचंय की कॉस्ट्युम डिझायनर म्हणून जो कोणी असतो एखाद्या फिल्मचा, किंवा तुम्ही म्हटलं कॅरेक्टर डिझाईन करता तुम्ही, तर त्याचं अजूनही डीप मध्ये एक्झॅक्ट काम काय असतं? कॉस्ट्युम ह्या गोष्टीबद्दलचं कळलं आपल्याला, पण एक कॉस्ट्युम डिझायनर म्हणून तुमचं एक्झॅक्टली काम काय असतं आणि प्रोसेस मध्ये तुमची इन्व्हॉल्वमेंट कधीपासूनची असते? आय थिंक वी बोथ आर लकी की आम्हाला फार अगदी स्क्रिप्ट लेवल कन्सेप्शन लेवल पासून लकीली ऐकायला मिळालंय, किंवा आता या ह्याच्याला पोचलोय की वी डिमांड, म्हणजे आम्ही म्हणतो की आम्हाला स्क्रिप्ट द्या, हार्ड कॉपी द्या, पण वी वुड लाईक टू मीट द डिरेक्टर, त्याच्या मनात काय आहे, आणि आमचं काम व्हेरी फोकस की त्या डिरेक्टरला काय हवं आहे, त्याच्या किती जवळ जाता येईल. म्हणजे इवन आय एम शुअर की कल्याणीला सुद्धा कॉस्ट्युम्स म्हणल्यावरती पहिली गोष्ट ती म्हणाली की हा मग सेटचा काय कलर आहे, हे काय ते काय. त्यानंतर डीओपी शी बोलतो आम्ही, आणि डिरेक्टर इज द फर्स्ट, इज द फायनल वर्ड, की डिरेक्टरला काय कॅरेक्टर उभं करायचं आहे आणि त्याच्या किती जवळ जाता येईल. पण इन द प्रोसेस येस वी टॉक टू द डीओपी की काय प्रकारचे आपण लाईट्स वापरणार आहोत, काय प्रकारचं लाइटिंग वापरणार आहोत आपण, आणि आर्टशी पण खूप जवळ निगडीत असतो आम्ही. तर त्यांचे कलर्स त्याच्याबरोबर, म्हणजे आता देर इज अ फॅशन की तुम्ही बॅकग्राऊंड कलर पण सेम आहे, आर्टिस्टचा कलरचे कॉस्ट्युम्स पण सेम आहेत, प्रॉप्स पण सेम आहेत, असं पण थॉट असतो. पण देन यू हॅव टू फॉलो दॅट थॉट. सो इट इज हाऊ आर वी डुईंग. अँड अगेन, म्हणजे तुम्ही टेलिव्हिजन करताय का नाटक करताय, कारण त्याच्यामध्ये नाटकामध्ये तुमचे क्विक चेंजेस ह्याचा विचार केला जातो. फिल्मला खूप वेळ असतो, सो यू कॅन स्टील हॅव अ लॉंग हो. आणि टेलिव्हिजन मध्ये इट हॅज टू बी 10 कॅरेक्टर्स असतात त्या ह्याच्यावर. सो इंडिव्हिज्युअली त्यांच्याबद्दल तो डिफरन्स, फ्रॉम द कॉस्ट्युम्स, फ्रॉम द मेकअप, अगदी ऍक्सेसरीज पासून, दॅट डिफाईन्स द कॅरेक्टर. तो त्या 2 कॅरेक्टर्स मधला डिफरन्स दाखवतात, आणि तो इमिजिएटली तो ह्याच्यामध्ये सेकंड्स मध्ये कळला पाहिजे, ऍड्स करता सुद्धा. सो देर इट इज, कधी कधी क्लिशेड पण वापरावे लागतात की फॉर द ऑडियन्स टू जस्ट गेट इट इमिजिएटली. तर त्यात आम्ही वी ट्राय डुईंग समथिंग न्यू, अँड ते आपल्या ओके. ऑब्झर्वेशन मधून येतं. येस कल्याणी. यामध्ये आता म्हणजे डिरेक्टर, डीओपी, सेट्स हे सगळं म्हणजे यांच्याशी कोऑर्डिनेशन हा भाग आलाच. आणि एक मला बऱ्याचदा मदत होत गेली आहे की ऍक्टर्स त्यांच्या भूमिकेचा काय विचार करतायत. म्हणजे फिल्मसाठी हे ही गोष्ट मला खूप मदत करून गेली आहे, कारण ते स्वतःवर एक काम करत असतात. त्यांच्यामध्ये काही म्हणजे फिजिकल बदल तर करणारे ऍक्टर्स, त्यांच्याबरोबर मी काम केलंच आहे, पण मनातून सुद्धा ऍक्टरवर त्या फिल्मचा काही परिणाम होत असतो. आणि हळूहळू त्यांना त्यांच्यातले काही बदल जे त्यांच्या मॅनेरिझम्स मध्ये येतात, मग हळूहळू आपल्याला माहित असणार, आपल्याला मिळालेलं ब्रीफ, याच्यामधली जी दरी सांधत जातो आपण, तर त्यातून बऱ्याच गोष्टी उलगडत जातात आणि ती प्रोसेस बनते मग फिल्मची. म्हणजे पहिल्या लुक टेस्टला असं वाटलं होतं जेव्हा आपण नुसतंच बघू म्हणलं होतं, मग नंतर मी काहीतरी घेऊन आले होते जे घालून आपल्याला काहीतरी मदत झाली. मग जेव्हा आपण विग्स, मिशा किंवा म्हणजे मुलींसाठी आपण काही चेहऱ्यामध्ये काही गोष्टी ऍड करणं, हे सगळं करत जातो, तेव्हा अजून काहीतरी मिळतं. आणि हळूहळू आपण त्या कॅरेक्टरच्या जवळ जातो. ही मोठी प्रोसेस एक फिल्मला करायला मिळते. नाटकामध्ये तो टेक्निकली भाग राहतो की चेंजेस किती आहेत, ते कुठून होणार आहेत, कशावर काय घालायचंय, आणि पुन्हा नाटकाचा एक ओव्हरऑल लुक जो लाईव्ह लोक बघणार आहेत, ज्याच्यामध्ये लाईट्स आपल्याला ते खेळायला मिळणार आहे दरवेळेस. तर हे सगळं कन्सिडर करत 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 ते करायला मिळतं. तर ही प्रोसेस फार मला महत्वाची वाटते. म्हणजे अचानक आपण जाऊन काहीतरी करणं आणि त्या प्रोसेसमध्ये काही इंटरव्हलनी येत 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 आपण त्याच्यामध्ये भर घालत राहणं. कारण ऑफकोर्स जेव्हा स्क्रिप्ट वाचतो तेव्हापासून ते म्हणजे आपल्याला, म्हणजे मलाही ते इन्फ्लुएन्स करायला लागतं की मग हे असं असेल का. मग आपल्या आसपासची लोक आम्ही ऑब्झर्व करायला लागतो की अरे हिच्यात मला ह्याची एक झाक दिसतीये, तर मग तिचं काय आहे, किंवा ही असं काहीतरी घालते, तर हे कॅरेक्टर तसं घालेल का, किंवा हिचं बोलणं आणि हिचं बोलण्यात काहीतरी मला फरक वाटतोय, किंवा मला काहीतरी साम्य वाटतंय, मग हेअर कट असं असेल तर काय होईल.
मग केस असे असतील तर इयरिंग्सचं काय होईल, अशा सगळ्या गोष्टी बघत 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 मग ते खूप इंटरेस्टिंगली पुढे जातं आणि दॅट बिकम्स अ पार्ट ऑफ सम लाईफ. म्हणजे ते कॅप्चर करायला लागतं ते तुम्हाला हळूहळू आणि मजा येते. मग हळूहळू तसं प्रोसेस जशी डिरेक्टर आणि ऍक्टरची व्हायला लागते तसे आपोआप फोन यायला लागतात की ह्याचं काय होणार आहे, त्याचं काय हा. होणार आहे. कारण तुम्ही याचा एक म्हणजे त्या माणसाने तुम्हाला एक फेथच टाकलेली असते तुमच्यावर की हा म्हणजे मला दिसतोय तो माणूस उभं करण्याचं कामच आता तुझ्याकडे दिलंय. तर त्यामुळे त्यालाही एक काहीतरी एन्झायटी असते या सगळ्यात की हे होतंय ना, ह्याचं काहीतरी झालंय ना. आणि मग ते इंटरेस्टिंगली पुढे जातं. डीओपी भेटतात तेव्हा मग कलर पॅलेट्स बघून एक मग त्यांनाही काहीतरी त्याच्यात असं करून बघू, हे करून बघू. मग आपोआप एखाद्या फिल्मचा रेफरन्स येतो. मग घरातल्या कुठल्या तरी स्ट्रक्चरचा रेफरन्स येतो की हे 3 कलर कसे दिसतात बघ, ह्याचं काहीतरी आपल्याला होऊ शकेल का, किंवा अशा पद्धतीचं आपण सगळं ट्रीटमेंट देऊ शकतो का. आणि हे घेत घेतच हे काम करावं लागतं. त्यामुळे तो खूप म्हणजे ती प्रोसेस फार इंटरेस्टिंग आहे या सगळ्यातली. इट्स अ ट्रॅव्हल टुगेदर. येस, हो. सगळे तुम्ही सांगितलं तशी वेगवेगळी डिपार्टमेंट्स सुरुवातीपासून ती प्रोसेस मध्ये एकत्र असतात आणि हो. त्या पद्धतीने एखादं कॅरेक्टर डिझाईन होतं. तर कल्याणीताई, तू आता म्हणताना लुक टेस्ट करतो असं म्हणली होतीस अशा ह्याच्यातली, हो. की एखादं पात्र कसं दिसेल ह्याच्यासाठीच आधी काहीतरी काम करतात. तर नॉर्मल व्ह्युअर्स हो. साठी की येस, ती प्रोसेस किती महत्वाची असते. तुम्ही आता तर खरं तर सांगितली ती प्रोसेस, पण स्पेसिफिकली लुक टेस्ट साठी म्हणून तुम्ही काय काम करता किंवा कशा पद्धतीने विचार करता एखाद्या कॅरेक्टर डिझाईन करण्यासाठी? मी बोलू? हो हो कल्याणी तुला आहे. लुक टेस्टचा एक सुरुवातीचा भाग राहतो की ती बऱ्याचदा कास्टिंग करण्यासाठी सुद्धा होते. म्हणजे विथ अच्छा. मल्टिपल ऑप्शन्स इन अ वन कॅरेक्टर. तर आपल्या डोक्यात असणारं डिझाईन म्हणजे मला ही व्यक्ती विदाऊट एनी फेस मला कशी वाटते, म्हणजे ज्याला आम्ही जे मे बी आम्ही क्रॉकीवरच काढलेलं असेल, तर ते कॉस्ट्युम पण वेगवेगळ्या लोकांवर घालून ते लोक पात्र वाटतात का हे एक बघणं. किंवा ही ऍक्टर असेल तर हे कॅरेक्टर कसं दिसेल साठीचे ऑप्शन पण. म्हणजे प्रत्येक ऍक्टरला स्वतःच एक लुक राहतो. तर म्हणजे हे कॅरेक्टर प्ले करताना ती काय घालेल, हे कॅरेक्टर प्ले करताना ही दुसरी व्यक्ती काय घालेल. तर या पद्धतीची एक लुक टेस्ट होते. त्यानंतर मग फायनल झालेल्या ऍक्टर्स बरोबर म्हणजे एक बेसिक ज्याला म्हणजे आता बजेट वाईजच म्हणायचं तर खूप खर्च न करता अगदी प्रिसिजननी काही गोष्टी आणून त्या त्याच्यावर वर्क होत आहेत का, आणि त्यामध्ये आपल्याला त्यांना काही वेट लॉस करायला सांगायचं आहे का, किंवा स्वतःमध्ये काही बदल करायचे आहेत का, केस वाढवायचे आहेत का, कमी करायचे आहेत का. आणि विथ दीज करेक्ट काइंड ऑफ करेक्ट. कॉस्ट्युम्स ही एक लुक टेस्ट होते. मग आम्ही काहीतरी म्हणजे काही की ओकेजन्सचे कपडे सोडून जे त्याचा रुटीन लुक ज्याला म्हणतो, म्हणजे एखाद्या माणसाचा नॉर्मल वॉर्डरोब, तर त्या पद्धतीचे काही कॉस्ट्युम म्हणून ही परत एक लुक टेस्ट होते. आणि मग एक आमच्यासाठी की आता फिटिंग्स बरोबर आहेत, आता या हे कलर्स पण बरोबर आहेत. जेव्हा आम्ही मग एजिंग असेल तर तो भाग त्याच्यामध्ये आणतो की एवढ्या पद्धतीने एजिंग झालेले कपडे असणार आहेत, किंवा या पद्धतीचे वोर्न आउट किंवा इतके नवे असे कपडे असणार आहेत. हा आम्ही एक फायनल लुक की हे या लाईन्सवर आता पूर्ण फिल्मभर काम होणार आहे, ज्यामध्ये खूप बदल करणं अपेक्षित नाहीये, छोटे छोटे बदल आपण करत राहूया. तर असे, आणि ज्यामध्ये मग परत 2 एकत्र दिसणारी पात्र किंवा 3 एकत्र दिसणारी पात्र एकत्र कशी दिसतायत, त्यांच्या कलर पॅलेट्स मध्ये आपण काय बदल करतोय, त्यांच्या स्टायलिंग मध्ये कसा बदल असणार आहे, हे सगळं तेव्हा एक मॉक दाखवलं जातं, जेणेकरून डिपार्टमेंट्स मध्ये कन्फ्युजन राहत नाहीत. आणि आम्हाला एक बूस्टिंग मिळतं की येस, आपण पकडलेला थ्रेड बरोबर आहे आणि या लाईन्सवर आता आपण खरेदीला पुढे जाऊ शकतो. म्हणजे ज्यामध्ये रिजेक्शन झालं तरी खूप वेस्टेज होणार नाही, किंवा फिटिंग आले नाहीत तरी सुधारायला आपल्याला पुरेसा काय म्हणतात म्हणजे परत तेच वेस्टेज नाही होणार आणि आपल्या हातातलं पण राहील. अशा पद्धतीने आम्ही ते तिथपर्यंत नेतो. तर या सगळ्या लुक टेस्ट, आणि या दरम्यान मग वाटलं की नाही ही लुक टेस्ट फार वर्कआउट नाही झाली तर वी कॅन डिमांड फॉर अनदर हे की परत एकदा भेटूया, एक छोटंसं करून बघूया.
तर अशा पद्धतीचे स्टेप्स राहतात. अच्छा, ओके, मस्त. राईट राईट. आणि अनेकदा असं होतं की आर्टिस्ट फॉर अदर प्रोजेक्ट्स ते त्यांच्या फिजिकल अपिअरन्स मध्ये वगैरे पण चेंजेस करत असतात. सो फायनली आपल्या प्रोजेक्टला ते कसे असणार आहेत आणि कसे अपेक्षित आहेत हे ऍक्च्युली बघितल्याशिवाय भेटल्याशिवाय ते इवन डिझायनर कॅनॉट फायनलाइज विथ की आपल्याला काय 1+ करायचंय आणि काय लो की करायचंय. कारण की सम आर्टिस्ट दे कम अक्रॉस एज ग्लॅमरस पीपल आणि तुम्हाला इथे अगदी गावरान आणि हे करायचं असतं. सो देर इज अ मेजर चेंज. आणि इथे मला ऍड करावं वाटतं की द कॅरेक्टर डिझायनर ऑर द डिझायनर शी ऑर ही शुड बी ब्रीफ्ड अँड त्यांनी त्यांचं वाचन, त्यांनी त्यांचं वर्किंग केलेलं पाहिजे. कारण अनेकदा असं होतं सिनियर आर्टिस्ट जेव्हा वी अप्रोच देम, आता होत नाही पण इनिशियली असं व्हायचं. सो त्यांचा सगळा लुक, त्यांचं सगळं जे काय दिसणार आहे स्क्रीनवर ते सगळं आमच्या हातात असतं. सो वी हॅव टू बिल्ड अ व्हेरी डिफरंट सायकोलॉजिकल रॅपो विथ देम, हो, है ना. हो, आणि इट इज अ हो, रिलेशनशिप आणि दॅट इज द क्लोजेस्ट रिलेशन हो. in the unit because we touch them. येस. So that is the closest relationship we have with the artist. आणि त्यांना तुमच्यावर विश्वास असला आणि त्यांना जर का दिसलं, बिकॉज आर्टिस्ट आर व्हेरी स्मार्ट, त्यांनी इतकी वर्ष कामं केलेली असतात, तर त्यांना कळतं की तुम्ही प्रिपेअर्ड आहात का नाही आहात, किंवा तुम्ही वाचन केलंय का नाही, तुमच्या बाजूनी तुम्ही वर्किंग केलंय का नाही. इफ दे सी दॅट यू आर वेल इन्फॉर्म्ड, तर ते तुम्हाला इन्सिस्ट करत नाहीत किंवा नाही माझं असं आहे असं करत नाहीत. आणि त्यांना हे कळून जातं की दिस इज ऑल फॉर टुवर्ड्स द बेटरमेंट ऑफ द प्रोजेक्ट अँड नॉट एनीबडी इंडिव्हिज्युअल. सो लकीली वी हॅव व्हेरी गुड आर्टिस्ट आणि सगळ्यांशीच खूप चांगलं रिलेशन डेव्हलप करता आलेलं आहे मला. मी दोघी मगाशी बोलताना एक म्हणलीस गीता मावशी तू पण की कॅरेक्टरचे लुक टेस्ट मध्ये फायनल झाल्यावरती तुम्ही खरेदी करायला जाता. सो अगदी एक गमतीचा भाग म्हणून अनेक लोकांना असं वाटतं की जे कॉस्ट्युम करणारे लोक असतात ते बघतात, अच्छा ह्याला असं असं, मग दुकानात जातात आणि खरेदी करून घेऊन येतात. हा, तर म्हणजे तुम्ही खरंच जेन्युइनली खूप छान सांगितलं दोघींनी की ते तेवढंच नसतं, त्याच्या मागे केवढा विचार असतो, केवढी प्रोसेस असते. आणि फक्त कॉस्ट्युम म्हटल्यावर तसं नाही, तर त्याच्याबरोबर वेगवेगळे अनेक ऍस्पेक्ट चा विचार करून त्याच्या भोवती ते बांधून एक कॅरेक्टर तयार केलं जातं. सो थँक्यू, तुम्ही हे सांगितलं. इथे खूप लोक मला पर्सनल वरती पण साइड बाय साइड पिंग करताय. तर एक माझ्या मित्राने खूप गमतीशीर प्रश्न विचारलाय, कोणीही तुम्ही सांगा, की त्याचं असं म्हणजे त्यांना माहितीये, म्हणजे तुम्ही दोघी त्यांना त्याला ओळखता, की सेम दुकानात जिथे तुम्ही शॉपिंग करायला जाता तिथेच तो जातो, पण त्याला कधी तुम्हाला जे बरोबर कपडे सापडतात ते सापडत नाही. तर त्याचं सिक्रेट काय, असं तो एक गमतीने विचारतोय. काही सांगू शकाल? नाही इट्स जस्ट की आम्ही वर्षानुवर्ष त्या दुकानामध्ये जातो, तो एक वेगळं रिलेशन आहे आणि त्यांच्याकडे अवेलेबल नसतं तर आम्ही त्यांच्या मानगुटीवर बसून ते करून घेतो. ते एक ऍड करते यात. म्हणजे मला असा माझाच एक अनुभव असा आहे की 4 दिवस आधी जाऊन मी वेगळ्या कामासाठी काही गोष्टी घेऊन आली आहे आणि मीटिंग मधल्या काळात काही मीटिंग्स झाल्या, एक मला काहीतरी दुसऱ्या कामाची क्लॅरिटी येत गेली आणि आता खरेदीची वेळ आली आहे, तर तिथेच मला जे 2 दिवसापूर्वी पडलं होतं ते मला आता वेगळ्या नजरेने मी बघायला सुरुवात केलेली असते. त्यामुळे मला ते दिसायला लागतं आणि म्हणजे बऱ्याचदा असं माझ्या तोंडात येतं की आपण गेलो की आपोआप आपल्या गोष्टी तिथे तयार होतात. तर ते करेक्ट. आपोआप म्हणजे इट इज अ टाइम वी हॅव टू लिव्ह फॉर शॉपिंग. तोपर्यंत ती घाई नसते करायची. कारण इट इज लाईक यू आर गेटिंग द पॉइंट आणि एक वेळ येते की बस आता मला आहे आणि नाव आय जस्ट हॅव टू गो अँड पिक इट अप. तर तिथपर्यंत ती वाट बघायची असते, मग तो निर्णय चुकत नाही. नाहीतर मग आहेत गोष्टी, मग त्याच्यातच सुधारणा करा, मग त्याचंच हे बनवून बघा, अशा पद्धतीचं. आणि मग फायनली ते थोडं डिससॅटिस्फॅक्शनच असतं. आपल्याकडून त्या ऍक्टरवर ट्रान्समिट होतं, त्याच्याकडून डिरेक्टरवर होतं आणि मग ते वर्क नाही होत नावाची एक गोष्ट तयार होते. पण तसंच जर आपण तयारीनिशीच बाहेर पडलो तर आपल्याला बघायलाच लागत नाही की ते वर्क झालं का नाही, आपण डायरेक्ट एकच बघायला पोहोचलेलो असतो. तर हे
खरेदीचं खरं तर जिस्ट आहे असं मला वाटतं. ओके. हे खरंय, खरंय. कारण की तुम्ही घर सोडता तेव्हा तुम्हाला माहिती असतं की तुम्ही कुठल्या दुकानात जाणार आहात, त्याच्या कुठल्या रॅकवर त्या गोष्टी मिळणार आहेत. तो इतका फोकस तेव्हाच क्लिअर व्हायला लागतो की जोपर्यंत तुमचा स्टडी पूर्ण होत नाही अँड देन यू आर ऑन. येस. आतापर्यंत बघत असलेल्या प्रत्येक सेशन मध्ये आलेल्या प्रत्येक माणसाने हे नक्की सांगितलेलं आहे की ते जे काम करतात त्यांच्या त्यांच्या फील्डमध्ये ते पूर्ण अभ्यास करूनच अभ्यासपूर्ण काम करतात. अशी कुठलीही गोष्ट नसते की उगाच केलीये आणि ती पडद्यावरती किंवा स्टेजवरती नाटकामध्ये दिसते. सो म्हणजे ह्यालाच जोडून दॅट एक मला इमिजिएटली बॅकफायर्स यू. ते तुम्हाला लगेच पावती देतात की तुम्ही इथे वर्क केलं नाहीये. येस, हो, खरंय. मला आता तुम्ही जे सगळं हे सांगितलं तर मला एक आवडेल असं की तुम्ही दोघींनी तुमचं केलेल्या प्रोजेक्ट मधलं एखादं जवळचं म्हणा किंवा हायलाइटेड प्रोजेक्टचं उदाहरण देऊन काही किस्सा किंवा काही त्याच्या प्रोसेस बद्दलची मजा सांगू शकाल का? जेणेकरून आपण बोलतोय कदाचित तुम्ही ते उदाहरण दिल्यावर लोकांना व्हिज्युअलाइज होईल की अरे हा, ओके ओके, आणि मग त्याच्यातून लोक अजून रिलेट होऊ शकतील का? गीता. ओके. हो, मी नाही देअर बरेच प्रोजेक्ट्स असे आहेत की अर्थात प्रत्येक प्रोजेक्ट इज अ लर्निंग प्रोसेस. प्रत्येक प्रोजेक्टला तुम्हाला काहीतरी शिकायला मिळतं अजूनही. आणि ज्या दिवशी तुम्ही रिलॅक्स होता त्या दिवशी तुमच्या चुका होतात. तुम्हाला त्याची एन्झायटी, तिची भीती साध्या भाषेत ही पाहिजेच. रोज रात्री तुम्हाला एक किमान त्याचा विचार करून अरे ह्याचं काय करायचं ही भीती पाहिजे. ज्या दिवशी तुम्ही रिलॅक्स होता दुसऱ्या दिवशी तुमची चुका सुरू होतात. तर व्हेरी इंटरेस्टिंग प्रोजेक्ट म्हणजे मी हरिश्चंद्रची फॅक्टरी केली. ते तिथे मी ऍक्च्युली आय वॉज अ मेकअप अँड हेअर म्हणजे ते सगळं डिपार्टमेंट मी सांभाळत होते. अँड सडनली फॉर सम रिझन्स कॉस्ट्युम्सचा भाग पण माझ्याकडे आला. अँड देन इट वॉज सगळीच ही फिल्म करताना आश्चर्य म्हणजे की ती फिल्म 4 दिवसापूर्वी ती माझ्याकडे आली. अँड 4 दिवसात आम्ही ते सगळ्यांचे विग्स म्हणजे मी फर्स्ट थिंग आय डिड वॉज आय कॉल्ड विगवाला आणि त्याला सांगितलं इथे इथे रिहर्सल चालू आहे. तू ताबडतोब तू माप घेऊन जा आणि मग ते कॅरेक्टर काय आहे आणि ते मी काय हवंय मला ते मी तुला नंतर सांगते रात्री येऊन. पण आता तू येऊन माप घेऊन जा. सो तर ते पिरियड होतं. त्याच्यात करता स्टडी करण्याकरता बाकी सगळ्या फिल्म्स आहेत. पण म्हणजे ऍक्च्युअल फुटेज फार कमी होतं. सो पण दॅट वॉज अ व्हेरी इंटरेस्टिंग आणि डे नाईट म्हणजे 24 तासाचं काम तेव्हा, कारण की खूप कमी वेळ होता. माझ्या सगळ्यात आवडती आणि जवळची फिल्म म्हणजे चिंटू वन. आणि त्याचं एक लर्निंग वेगळं होतं. ते कॅरेक्टर्स म्हटलं की ते जर का कॉमिक कॅरेक्टर्स दिसले नाहीत तर चालणारच नाही. बिकॉज पीपल आर गोइंग टू मुलं दे आर गोइंग टू सी दॅट कार्टून स्ट्रिप जी पेपरमध्ये रोज सकाळमध्ये यायची. तर त्याला ते रिलेट करणार. त्यामुळे ते तसंच तसं व्हायला पाहिजे. आणि ओव्हर द इयर्स इतकी वर्ष 20, 21, 22, 25 वर्ष ते मिनी हे कॅरेक्टर असंच आहे, चिंटू हे कॅरेक्टर असंच आहे, राजू हे कॅरेक्टर बगळ्या. तर त्याप्रमाणे त्यांचे हेअरस्टाईल्स, त्याप्रमाणे त्यांचे कपडे. बरं, एकच टाईपचे कपडे म्हणजे मिनी ही डॉटेड कपडे फ्रॉक्सच घालणार. त्याच्यात ते डॉट्स फक्त वेगळ्या रंगाचे असू शकतात पण शी विल वेअर. त्यामुळे अख्ख्या फिल्म मध्ये ती तसेच कपडे घालणार. सो यू डोंट गेट दिस. मग स्क्रीन प्रिंटिंग करू घ्या. मी कापड तयार करण्यापासून आम्ही ती फिल्म केली. मग त्याच्या मॅचिंगचे प्रत्येक रंगाचे मोजे डाईंग केले. प्रत्येकाचे शूज यू डोंट गेट दोज. देन यू पेंट देम अक्रेलिक कलर्सनी. तर असे मग त्याच्याच कापडाचे हेअर बँड्स. मिनी, नेहा, राजूचं कॅरेक्टर ते टिपिकल चेक्सचे शर्ट्स आहेत. तर मी 1.5 मीटर कापड त्याच्या शर्टला लागणार म्हटल्यावर प्रत्येक रंगाचे 1.5 मीटर कापड आणले आणि फुटपट्टीने ते चेक्स केलेत मार्कर पेननी. बट दॅट इज व्हॉट समथिंग. अर्थात आत्ताचे टेलिव्हिजन आणि ह्याच्यामध्ये देर आर सम सिम्पल थिंग्स. तुम्ही जीन्स आणि कुर्ती जर का असेल तर आम्ही का विकत घेणार ते का शिवणार आम्ही. सो देर आर समटाइम्स की आपल्याला असं गोष्टी करायला लागतात. पण दिस इज वन ऑफ द केस की जिथे खूप मजा येते असं कॅरेक्टर क्रिएट करायला.
आणि किंवा मॅच करायचं म्हणून आणखीन डिफिकल्ट आहे. क्रिएट करायला इट्स लाईक मी राणी आहे, मी म्हणेन ते देव वगैरे कोणी बघितलेत तर त्यांचं ते क्रिएशनच असतं की त्या पदर असा घ्यायचा का तसा घ्यायचा, लक्ष्मी किंवा शारदा किंवा बट हे जसं बायोपिक्सला इट इज व्हेरी डिफिकल्ट और यू हॅव टू बी व्हेरी प्रिसाइज. आणि पीपल आर ऑल्सो वेटिंग फॉर क्रिटिक्स आर वेटिंग फॉर, दे आर द बेस्ट क्रिटिक्स, की कुठे चुकताय तुम्ही, कुठे चुकला आहात. चिंटूची बट अशी होती का तशी होती. हा. आणि चिंटू 2 जी फिल्म होती त्याच्यात तर दॅट वॉज कम्प्लीट फिक्शन. म्हणजे ते कॅरेक्टर्स घेऊन बिल्डअप केलेली एक ऍडव्हेंचरस स्टोरी होती. सो ते सुद्धा मग त्यांचे फटिक्स, मग ते काय कॅरी करतील, मग ते हंटला जाताना दे विल हॅव रोप, दे विल हॅव वॉटर बॉटल. आणि एक गुड कॅरेक्टर होतं ते पण डिझाईन करायला, ते कॅल्पनिक कॅरेक्टर होतं, म्हणजे जे सतत त्यांना मार्गदर्शन करत असतो तो म्हातारा. सो तिथे तुम्ही काहीतरी काम केल्यासारखं, तुम्ही एक कॅरेक्टर क्रिएट केल्यासारखं, त्याच्याकरता लागणारे अगदी मोजे, बेल्ट, हातातले हे, मग त्यांच्याकरता घेतलेले इवन आय गो टू जास्तच डीप की टेंट्स घेणं, स्लीपिंग बॅग्स आणि बॅकपॅक्स, ते सगळं ते कलर कोऑर्डिनेट व्हायला पाहिजे. सो देन मी काय आता कल्याणी सो तेच करते की आपणच आपल्या अंगावर, नाही मी हे करते, मी करते. आणखीन एक म्हणजे बाजी फिल्म विच इज लाईक कम्प्लिटली निखिल महाजनमुळे. त्याची विजन अशी होती की आय वॉन्ट दिस पॅलेट. म्हणजे मी अख्खी फिल्म आम्ही ब्लॅक, ब्राऊन आणि बेज या 3 कलर्स मध्ये केली. मग ते गाव काल्पनिक होतं, तो बाजी वॉज अ सुपर हिरो, त्यांनी एक काहीतरी पर्पल त्याचं एक अटायर होतं वेन ही इज इन हिज एलिमेंट, जसं स्पायडरमॅन असतो, सुपरमॅन असतो तसं. पण अदरवाईज द होल फिल्म वॉज डन ओनली इन दीज 3 कलर्स. हे मला खूप घाम फुटला होता की अरे देवा, कुठेतरी काहीतरी कदाचित आपल्याकडून जसं चुकायला नको. सो दॅट वॉज द पहिली गोष्ट की ब्लॅक, ब्राऊन अँड बेजच्या पलीकडे एकही चिंदी सेटवर असता कामा नये. सो दीज आर द इंटरेस्टिंग. प्रत्येक प्रोजेक्ट टीचेस यू, देयर इज लॉट ऑफ लर्निंग. आय थिंक ते आहे म्हणून कदाचित आम्ही इतके वर्ष आहोत. अदरवाईज येस कल्याणी. तुझी आवडती फिल्म किंवा असं विचारतोयस तर असं एक नाही सांगता येणार, कारण खूप अटॅचमेंट असते प्रत्येक फिल्मशी आणि किंवा प्रत्येक नाटकाशी सुद्धा. आणि त्यातल्या खूप छोट्या छोट्या गोष्टींवर म्हणजे असं करत गेलेलो असतो. पण असं एक म्हणजे असं सगळ्यांनाच माहितीये माझी आवडती फिल्म फास्टर फेणे आहे. कारण काहीतरी एक त्या प्रसंगामध्ये मजा एक सापडत गेली होती. ते येत आहे ऐकू? थोडा आवाज ब्रेक होतोय ताई तुझा. आता ओके. आता बरोबर आहे. यू कॅन स्टार्ट फ्रॉम द बिगिनिंग. हा, सुरुवातीला. एक मी जे जसं म्हणलं की एकच आवडती फिल्म नाही सांगता येणार, कारण खूप म्हणजे आता मुरांबा, गर्लफ्रेंड, धुरळा, फास्टर फेणे सगळ्याच फिल्मशी खूपच अटॅचमेंट आहे, कारण ती खूप मोठी आणि टीडियस प्रोसेस होती या सगळ्याची. तर ते ऍक्टर्सही तितकेच महत्वाचे होते, हे डिरेक्टर्सही सगळे खूप म्हणजे स्वतःचं एक टॅलेंट खूप स्ट्रॉंग असणारे लोक आहेत. हे डीओपी पण सगळे की म्हणजे दे हॅव वर्कड अ लॉट, दे हॅव व्हेरी क्लिअर माइंड विथ द फिल्म. आणि ऍक्टर्स भयंकर काम करणारे होते आणि त्यामुळे म्हणजे माझ्यावरही बऱ्यापैकी जबाबदारी राहते आणि तुमची इन्व्हॉल्वमेंट पण त्यामुळे वाढत जाते. तर या सगळ्याच फिल्म खूप माझ्यासाठी महत्वाच्या आहेत. पण फास्टर फेणे ही प्रोसेस म्हणूनही आणि ओव्हरऑलही एक आवडती फिल्मची प्रोसेस होती माझ्यासाठी, ज्यामध्ये तो बनेश जे आपण चित्रातच लहानपणी पाहिलेलं चेक्सचे शर्ट घालतो. सो अख्ख्या पुण्यातनं किती चेक्स मिळतायत हा एक तर पहिला टास्क होता. आणि या सगळ्यामध्ये म्हणजे हे टीम वर्कच राहतं. म्हणजे अनुत्तमा, देविका, मी यूज टू हंट फॉर चेक्स 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 आणि हा चेक्स तो चेक्स. आणि एकीकडे आदित्यकडून कलर पॅलेट्स येत होत्या की
आपल्याला सेट आणि कॉस्ट्युम मॅच करायचे आहेत. आपल्याला प्रत्येक सेटमध्ये कॉस्ट्युम मॅच करून ते स्टँड आउट करायचे आहेत. सो म्हणजे सेटचा एलिमेंट्सचे मला फोटो येत असत की हे एवढं या ह्याच्यात प्लेस होणार आहे. सो यू डिसाइड तुला काय कॉस्ट्युम प्लेस करायचा आहे. तर त्यानुसार प्रत्येक कॉस्ट्युम होत गेला. नंतर लक्षात आलं की आपण काढलेले चेंजेस, आपण केलेले रिपीट्स ह्याचं इथे काहीच होणार नाहीये, कारण सेट आला की कपडे येणार आहेत आणि त्या सगळ्याची आपण तयारी करून ठेवलेली आहे. सो हा इकडे गेल्यावरती नंतर कुठला पडणार हे आपल्या हातात नाहीये, कारण सेटवरती अवलंबून आहे. तर असं करत करत आम्ही मग थोडा म्हणजे जसं प्रोसेसमध्ये जवळ जायला लागलो फिल्मच्या, तसं लक्षात आलं की मग सेकंडरी आर्टिस्टचे पण सगळे कॉस्ट्युम आपल्याला घ्यायचे, मग मॉबचे पण सगळे आपल्याला करायचे, कारण कलर पॅलेट ही त्यांनीच तयार होणार आहे. म्हणजे अख्ख्या लोकांचे कपडे कोऑर्डिनेट झाले तर लीड स्टँड आउट होणार आहे, नाहीतर अवघड आहे. तर देन इट बिकेम अ व्हेरी रिस्पॉन्सिबल थिंग की मला सगळं बघायचंय. म्हणजे एकही गोष्ट, कोणाची बॅग सुद्धा मला वेगळी चालणार नाहीये, ती पण मला पॅलेटमध्येच हवी आहे. मग मग तर प्रॉपर रिक्वायरमेंटच घ्यायला लागलो आम्ही की मग सांगा मॉब मध्ये कोण कोण आहे, त्यांना काय काय रंग हवेत. मग वी स्टार्टेड प्रोक्युरिंग फॉर देम ऑल्सो. आणि मग लक्षात आलं की हे सगळं आपण कोऑर्डिनेट करतोय, हे सगळं आपल्या हातात आहे. आणि त्यामुळे ती प्रोसेस इतकी इंटेन्स होत गेली की आता इथे मी म्हटल्याशिवाय काही बदलणार नाहीये. आता इथे हे मी ठरवून चालली आहे, पण हे बदलायचं नाहीये, कारण हे बदललं तर मागची बाटली निकामी होणार आहे. त्या बाटलीला मॅचिंग हा इथे कलर घातलाय, त्या खिडकीच्या काचेचा रंग तिच्या स्टोलमध्ये घेतलाय, झोक्याच्या दोऱ्या आणि हे मॅच केलंय, नंतर बसचे सीट आणि चेक्स मधला एक कलर. असं जसं जसं पुढे जात गेलं तर दॅट बिकेम अ व्हेरी इंटरेस्टिंग प्रोसेस. आणि ती फिल्म खूप त्यामुळे अशी लक्षात राहणारी प्रोसेस होती की एकही दिवस असा नाही की सेटवरनं काही कपडे आले नाहीत आणि गेले नाहीत. शेवटच्या दिवशीची बिलं सबमिट करत होते मी की आज पॅकअप होणार आहे, आज सकाळची बिलं माझ्याकडे आहेत. तर ते खूप म्हणजे अरे काय असं एक आम्हालाच वाटत होतं की नाहीतर युजली फिल्मच्या पहिले 10 दिवसात संपतच नाही. हा संपतच नाही, असं ते झालं होतं. मुरांबाचं असं होतं की एक दिवसाची गोष्ट, 4च लोक, जास्तीत जास्त 2 चेंजेस असतील. आणि स्क्रिप्ट वाचल्यावर लक्षात आलं की अख्खे फ्लॅशबॅक आहेत, ते वेगवेगळ्या दिवशी घडलेले आहेत. फ्लॅशबॅकला आपण ट्रीटमेंट दिली तर प्रेझेंट आणि पास्ट आपल्याला वेगळा काढता येणार आहे. ऍक्टर्स वेगवेगळ्या स्पेस मध्ये जाताना त्यांचे काहीतरी छोट्या छोट्या गोष्टी ऍड होत आहेत, निघतायत, इकडून तिकडे जाताना असं घालून जातील, तसं घालून जातील. आणि पुन्हा तेच झालं की छोटी फिल्म म्हणता म्हणता तुम्ही कामच करत राहताय. आणि ते इतकं इंटेन्स काम आहे की नाही नाही, मग इथे हा नाही ड्रेस चालणार, मग आपण हा बदलून बघू, कारण मागे ते पोस्टर लावलंय, मग त्या पोस्टरचा आणि ह्याचं काहीतरी संबंध लागतोय. कारण ते पॅलेट इतक्या लॉक्ड होत्या की तिथे तुम्हाला हे म्हणजे कळलं नाही पाहिजे की आपण काहीतरी वेगळं केलंय. म्हणजे ते इतकं इनसिंक व्हायला पाहिजे. पुन्हा ती कॅरेक्टर सतत आयडेंटिफाईडच पाहिजेत, म्हणजे रिअलिस्टिक असली तरी आयडेंटिफाईड पाहिजे. म्हणजे त्यांचं प्रोफेशन, त्यांचं रुटीन, त्यांचे स्वभाव हे त्याच्यात आलेच पाहिजेत. म्हणजे इंदू, तिचे केस, तिचे ह्याच्या बरोबर तिचे कपडे गेले पाहिजेत, जी आपल्या सगळ्यांना हवीशी वाटणारी गर्लफ्रेंड व्हायला पाहिजे. म्हणजे तिचा प्रेझेन्स हा अख्ख्या फिल्मभर प्लेझेंट. राहतो, कारण ती दिसते, ती एवढी मोहक दिसते. तर ती तशी होण्यासाठी यू हॅव टू मॉनिटर ईच अँड एव्हरीथिंग. म्हणजे आता ती मोठे कानातले घालेल, मग कदाचित ती छोटे घालेल, पण तिचे केस असे होतील. मग आता कारण त्यात ते वाक्य पण आहे ना, अरे तू कसा राहतोय आणि ती कशी राहतीये. तर त्याला ते साजेस. आणि सर्वात महत्वाचं की ही गर्लफ्रेंड मला पाहिजे, हे प्रत्येक मुलालाच वाटलं पाहिजे. तर त्या पद्धतीच ते सतत एक डोक्यात ठेवत ठेवत तसं म्हणजे ते तसं पुढे जातं. म्हणून ती बरं वरुणच्या क्लॅरिटीचं काय, म्हणजे एवढा होमवर्क, इतकी क्लॅरिटी की आपल्याला म्हणजे तुम्हाला 100% काम करूनच समोर यावं लागतं. आणि तरच तुम्ही त्याला कोपअप करू शकता. नाहीतर आपल्याला वाटत राहतं अरे आपल्याकडनं काहीतरी राहिलं. तर त्यामुळे तो माणूसच असतो, तुम्हाला इन्फ्लुअन्स करतो या सगळ्यात. म्हणजे तो जितका इन्व्हॉल्व्ह होतो तेवढं तुम्हाला रिस्पॉन्ड व्हावं लागतं. त्यामुळे ती तशी. धुरळाचं तर हे एवढे लोक, त्यांचं प्रत्येकाचे लुक वेगळे, आणि पुन्हा ती पॉलिटिकल फिल्म आहे, पण अगदी आपण पाहिलेली माणसं,
ते एकमेकांसमोर आल्यानंतर ते एकमेकांना कॉम्पिटच करतात. म्हणजे आत्ता साधी वाटणारी बाई उद्या म्हणजे ती सरपंचच होणार आहे फिल्मच्या शेवटी. तर तिच्यामध्ये ते पोटेन्शियल कधी आणायचं, तिच्यामध्ये हळूहळू बदल कसे करत जायचे. तर हा ग्राफ म्हणजे याची सगळी जबाबदारी घ्यावीच लागते आणि ती प्लेसच करत जावी लागते. सो त्यामुळे ती फिल्म पण अशी खूप म्हणजे काय म्हणता येईल, मग ती आयुष्य व्यापून टाकते तेव्हा ती. कारण तुम्हाला ते प्रत्येक गोष्ट, हा सीन इथे आहे तर ह्यातच हे झालं पाहिजे, हे नाही झालं तर पुढे ते होणार नाही. म्हणजे कपड्यांमधले बदल सुद्धा, किंवा मग केस असे 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 बदलत येऊ म्हणजे हे होईल, मग तेव्हा ब्लाउजचा गळा हाच पाहिजे, कारण तोपर्यंत केस वर बांधलेले असतात हर्षदाचे. सो मग आता गळे बंद झाले पाहिजे, तर ती हर्षदा कन्व्हिन्सिंग वाटेल असं. म्हणजे हे विचार करतच पुढे जावं लागतं. आणि यात अजून एक नाटकात सर्वात इंटरेस्टिंग म्हणजे अमर फोटो स्टुडिओ, जे म्हणजे कॉस्ट्युम डिझायनर साठी एक पॉवर पॅक बनलेलं नाटकच होतं माझ्यासाठी. कारण त्यामध्ये कलर पॅलेट्स होत्या, ब्लॅक अँड व्हाईट करायचं होतं, सेपिया करायचं होतं, रिअल टाइम करायचं होतं, त्यामध्ये वेळेचे ट्रान्झिशन्स होते, त्यामध्ये क्विक चेंजेस होते. आणि ते फार म्हणजे म्हणजे आत्ता पॅन्ट मध्ये असलेला माणूस धोत्र्यात जातो आणि तो या विंगेतून जाऊन त्या विंगेतनं बाहेर येतो, इतके त्याच्यामध्ये बदल होते. किंवा त्यामध्ये जो गिमिक प्ले आहे की इकडून वडील आणि अर्धा सुव्रत जे करतो, अर्धा वडील अर्धा मुलगा, तर त्यामध्ये अर्धे कपडे घालायला असणं, किंवा क्विक चेंजेस मध्ये नुसते कपडे काढणे एवढाच वेळ आहे, आतमध्ये दुसरे कपडे आधीच घालून तयार राहायचंय, तर हे करणं. तर त्यामुळे ते नाटक म्हणून मी ते विसरूच शकत नाही, कारण त्यामध्ये आम्हाला सगळं करायला मिळालं होतं. अँड इन अ व्हेरी शॉर्ट टाइम ते आम्ही पूर्ण केलं होतं. सो मला ते जे सतत वाटतं की इट इज अ टीम वर्क. म्हणजे मला नेहमी वाटतं की म्हणजे देविका अनुतमा आणि मी असे नसतो तर ही कामं कदाचित इतकी फाईनली आम्ही केलीच नसती, कारण प्रत्येकाचा स्पीड, प्रत्येकाचे इनपुट्स, आणि तेव्हा हे माझं काम आहे आणि मला हे जबाबदारीने पूर्णच करायचंय, ही भावना सगळ्यांमध्ये असणं, हे याशिवाय हे पारच पडत नाही. तर त्यामुळे ही सगळी कामं फार इम्पॉर्टंट होऊन बसली त्यामुळे. करेक्ट आहे कल्याणी. म्हणजे माझं असं म्हणणं आहे की आमच्या डिक्शनरीमध्ये नो, नाही हो, हा शब्द नाहीये. यू हॅव टू, म्हणजे त्याची तीव्रता तुम्हाला कळायला पाहिजे, त्याशिवाय मला वाटतं इट हॅज टू हिट यू की हे आत्ता पाहिजे म्हणजे पाहिजे. यू बेक, बॉरो, स्टील, डू व्हॉट एव्हर, पण ते उभं व्हायलाच पाहिजे त्या वेळेला, कारण की त्या वेळेचं महत्व, टाइम इज मनी आणि वी कॅनॉट वेस्ट. आणि हे सगळं जे भान ठेवतात ना, दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तर लोकांना असं कॉस्ट्युम्स म्हणजे जे वाटतं ते त्याच्यात खूप गोष्टी कळल्या असतील. यात एक इंटरेस्टिंग किस्सा असा आहे, जे श्रीहरी साठेची 1000ची नोट ही फिल्म बरेच वर्षापूर्वी केली होती मी. म्हणजे काय प्रोसेस म्हणून तो म्हणजे परदेशातून सगळं घेऊन आलेला मुलगा होता, त्यामुळे प्रोसेस मधला प्रत्येक भाग हा म्हणजे चपखल बसलाच पाहिजे, म्हणजे हेच होतं. आणि ते रिपोर्टिंग ते झालंय ना, त्याचे ऑप्शन्स ते करेक्ट आहे ना, नसेल झालं तर उद्या परत भेटू, ते कर, आणि त्याशिवाय ते पुढेच जायचं नाही. म्हणजे हा हे मी करते हे म्हणायला स्कोपच नव्हता, केलं की दाखव मग पुढचं बोलू, हेच त्याच्यामध्ये होतं. आणि भयंकर क्लॅरिटी की मला नक्की म्हणजे एजिंग किती हवंय, किती चेंजेस हवेत, त्यावर प्रिंट हवी आहे का नकोय, प्लेन हवंय का नकोय, आणि सर्वात महत्वाचं आपण ही मेहनत करतोय ही दिसणार आहे का नाही. म्हणजे हे पण सांगण्यात यायचं की नको आत्ता एवढं करू, हे दिसणारच नाहीये, तू याचं मात्र कर कारण हे दिसणार आहे. तर बऱ्याचदा असं होतं की एखाद्या गोष्टीवर खूप मेहनत केली जाते आणि कोणालाच माहिती नसतं हे फ्रेम मध्ये कुठे असणार आहे. तर आणि मग नंतर असं होतं की अरे हे दिसलंच नाही, आणि मग एक आपल्याला असं होतं की अरे बघ आपण खूप वेळ घालवला आणि असं. तर ते त्याच्यात खूप होतं. आणि त्याच्यात ज्या मेन लीड प्रोटॅगनिस्ट जे बाई आहेत, म्हणजे उषा नाडकर्णीने ते केलंय, तर त्यांना खूप गरीब आणि म्हणजे ती सगळी परिस्थिती विदर्भातली दाखवायची होती. ती फिल्म आम्ही इकडे भोर मध्ये शूट केली, पण तिथे सगळा आणि तर आम्ही एजिंग दाखवायला चालू केलं. म्हणजे जुन्या साड्या आणून वापरणे,
याला एवढे काही आम्ही तयार नव्हतो. आम्ही नवीन साड्या आणतो आणि जुन्यासारखं एजिंग करतो असं म्हणून आम्ही काही जुन्या साड्या रेफरन्सला आणल्या होत्या आणि लुक टेस्टला त्या तयार झाल्या. आम्ही 3 पद्धतीची एजिंग करून आणली होती की ही अशी दिसेल, हे केलं तर ही येलोइश दिसेल, हे केलं तर ही मातकट दिसेल आणि हे केलं तर ही कळकट दिसेल. असे 3 एजिंगचे नमुने होते. त्यातला एक अप्रूव्ह झाला, त्या तयार झाल्या आणि श्रीहरी म्हणाला की चला मग बघूया वर्क होतंय का. आणि वी वेंट ऑन जेएम रोड आणि तो म्हणाला की तुम्ही पैसे मागा आणि त्यांनी 2-3 माणसांकडे पैसे मागितले. तर लोकांनी त्यांना खरंच पैसे दिले. कारण त्या इतक्या तयार म्हणजे ते मेकअप आणि ह्यानी तो एवढा इम्पॅक्ट आला होता आणि तेच बघायचं होतं की हे कन्व्हिन्सिंग होतंय का. आणि ते झाले. आल्यावर त्यांनी मला पैसे दिले. मला म्हणलं तुझ्या कामाचे पैसे आणि तर त्यावेळेला मी मागून आणले आणि हे तुझ्या कामाचे पैसे आहेत असं म्हणून त्यांनी ते चिल्लर हातावर ठेवलं आणि ती लुक टेस्ट मी विसरूच शकत नाही. कारण मी इतकी घाबरले होते की बापरे आता या रस्त्यावर चालल्यात आणि मी त्यांना मागे मागे जात होते, नको आपण जाऊया परत आणि पण ती मजा यायला लागली नंतर. मी त्याचा एक तर हा एक वेगळ्या किस्सा पद्धतीची लुक टेस्ट. जरा- हो, इट इज अ डिफरंट लुक टेस्ट असं. तसं मी सखाराम बाइंडर करत होते आणि मिलिंद शिंदे ला लेंगा दिला होता की म्हणजे ते वोर्न आउट दिसण्याकरता, म्हणून तुम्ही म्हणले की ते हाताने जरी केलं तरी इट डझंट गिव्ह दॅट नॅचरल लुक. तर तू रिहर्सलच्या दरम्यान तू वापर म्हणजे, आणि ते तुझ्या आपोआप तुझ्या बसण्याच्या ठिकाणी वगैरे ते वळ्या पडतील, त्याच्यात मळतील. आणि ओके, फायनली वी वेंट फॉर द शूट आणि पहाटे 5ची शिफ्ट होती गिरगावात. खूप लांब होती म्हणजे. आणि तिथे गेल्यानंतर मिलिंद म्हटलं, आई शपथ, मी तो लेंगा विसरलो होतो रिहर्सल हॉलवर. पहाटे 6 वाजता म्हणजे ओके ओके म्हणजे आता म्हणजे 6 दुकानं पण उघडणार नाही, त्याला मिळवायचं आता नाही, शक्य नाही, व्हॉट एव्हर. मग मी जाऊन त्या थिएटरच्या बाहेर उभे राहिले आणि मॉर्निंग वॉकला जाणारी माणसं होती, त्यात त्यात एक मी लेंगा हेरला आणि त्या माणसाला म्हणले, अहो प्लीज मी मॅडम मदत करा वगैरे, एकदम भस्कन कोणतरी बाई येऊन त्याच्या मागे लागल्यासारखी की प्लीज मला मदत करा, असं असं आमचं शूट आहे आणि आर्टिस्टनी वगैरे. तर त्यालाही वाटलं की ओके लेट मी हेल्प. म्हणजे अहो तासभर वगैरे तुम्हाला मी मोकळं कर तुमचं वगैरे. आणि त्याचा लेंगा काढून मिलिंद शिंदेना दिला. वी वॉन्टेड टू मेक हिम कम्फर्टेबल की तुम्ही चहा घ्या, ब्रेकफास्ट घ्या, त्यालाही बरं वाटायला लागलं. मग तो त्या प्रोसेस मध्ये इन झाला. एका पॉइंटला दुपारी 12:30-1 वाजता मला तो असं दिसला, ट्रंका बिंका उचलतोय. आणि जो माणूस घरून मॉर्निंग वॉकला निघाला होता, तो रात्री 10 वाजता घरी गेला. सो इट इज लाईक बेग बॉरो स्टील, काही करा तुम्ही, पण तेव्हा ते त्या क्षणी पैदा करणं. आणि इफ यू टेक अप द रेस्पॉन्सिबिलिटी, तुम्हाला जर का ती फील झाली तरच तुम्ही एवढं 100%, 500% काम करू शकता. तुम्ही असली भारी भारी उदाहरणं आणि तुमचे अनुभव सांगितलेत, त्याच्यातून म्हणजे खूप मजेशीर आणि इन्फॉर्मेटिव्ह पण गोष्टी कळल्या. पण मला एक आमच्यासारख्या ह्याच्याशी कनेक्टेड कधी कधी नसलेल्या माणसाने एक प्रश्न पडतो, ते एवढ्या सगळ्या घेतलेल्या कपड्यांचं तुम्ही नंतर करता काय? म्हणजे तुम्ही ते बोल 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 कल्याणीताई. नाही म्हणलं गीता बोलेल. नाही, मला ऐकूच नाही आला प्रश्न तुमचा. अच्छा, नाही नाही, मी म्हटलं कॉमन माणसाला नेहमी हा प्रश्न पडतो की जसं आता तुम्ही एवढं सगळं सांगितलं, ते कॅरेक्टर डिझाईन करण्यासाठी तुम्ही एवढी सगळी मेहनत करता, तर आम्हाला नेहमी हा प्रश्न पडतो की हे तुम्ही जे कपडे त्या कॅरेक्टर फिल्मसाठी म्हणा किंवा शूट साठी आणता, तर त्याचं नंतर काय करता? म्हणजे ते तुम्ही भाड्याने आणलेले असतात का तुम्ही म्हटलं खूप वेळा तुम्ही विकत आणता, तर त्याचं नक्की काय करतो? हा खूप लोकांना प्रश्न असतो. नाही, देर आर मल्टिपल प्रोजेक्ट्स, मल्टिपल कॅरेक्टर्स. हे कुठेतरी तुमच्या आयुष्यात जर का तुम्ही हे त्याने करत असाल आणि मल्टिपल प्रोजेक्ट करत असाल, तर आपल्याला ते म्हणजे माझ्याकडची प्रत्येक चिंधी आणि चिंधी आज 22 वर्षातली मला पाठ आहे. कारण की प्रत्येक चिंधी मी विकत घेतली. आणि टेलिव्हिजन आता हे खूप वेगळं आहे. म्हणजे नाटका करता यू बाय राईट अवे, और तुम्ही क्रिएटच करता, कारण की ते मल्टिपल वेळा वापरावे लागतात जेव्हा जेव्हा प्रयोग असतात तेव्हा. टेलिव्हिजनला पण तसंच आहे.
आणि एका पर्टिक्युलर कॅरेक्टर करता माझं असं म्हणणं आहे की आपण ते विकतच घ्यावे. भाड्याने जर का तुम्ही घ्यायला गेलात, अगदी सिंपल मॅथमॅटिक्स कॅल्क्युलेशन म्हटलं तर तुमचे जेवढे पैसे जातात, ए त्या कॅरेक्टरच्या साईजचं नसतात, ते तुम्हाला करूनच घ्यायला लागतात. बी ते ऑलरेडी वोर्न आउट असतात, त्याला तो शाईन नसतो, तो इफेक्ट येत नाही. आणि सी की आपण जर का ते बनवले आणि ते कॅरेक्टरला यूज केले, तर एक तर आर्टिस्ट दे आर व्हेरी हॅपी की ते त्यांच्या कॅरेक्टर करता हे कपडे केलेले आहेत. सो दे आर मोर कम्फर्टेबल, हायजीन वाईज सुद्धा. आणि मी जर का ते 4 सीन्स करता ते कपडे वापरले ना, तर माझे पैसे वसूल होतात. सो आय कॅन कन्व्हिन्स द प्रोडक्शन की नाही, ते भाड्याने आणण्यात तर काही अर्थ नसतो. बिकॉज एक तर ते मेंटेनन्स कसा आहे त्याचा आणि कसे ठेवलेत. वन ऑफ द म्हणजे आता छोट्या छोट्या कुठल्या तरी मेजर इव्हेंट्स करता म्हटलं तर तुम्ही करू शकता. सो टेलिव्हिजन वी ट्राय टू बाय आणि वी ट्राय टू मेक इंडिव्हिज्युअल कॅरेक्टर्सचे वॉर्डरोब्स बनवतो आम्ही. मग ते साधे 5च जरी कॉस्ट्युम्स असले ना, पण ते त्या कॅरेक्टरचे असतात. त्यामुळे बघताना ऑडियन्स रिलेट टू दॅट विथ द लुक, विथ द कॉस्ट्युम. अरे हा, ही साडी ना तिची आहे. म्हणजे मला असं अनेकदा माझ्या घरच्या म्हणजे वेगळ्या ग्रुप्स मध्ये विचारलेले की अगं हिला ते साडी घालतात, तर ती साडी कुठे मिळेल. वेरॅज त्या 10 साड्या नसतात, मी ते 5 साड्या, पण ती कॅरेक्टर त्याच्या व्यतिरिक्त काही घालणार नाही. सो ते इतकं ते आयडेंटिफाय होतं त्या कॅरेक्टरशी. सो दिस इज द प्रोसेस टेलिव्हिजन करता. माझं असं म्हणणं की टेलिव्हिजन करता त्यांचे इंडिव्हिज्युअल त्यांचा एक वॉर्डरोब करायचा, फार खर्चिक नाही, पण देन ती कॅरेक्टर त्याच्या फ्रॅक्शन ऑफ अ सेकंड मध्ये ओळखलं जातं. ते हॅमर करणं गरजेचं असतं फॉर टेलिव्हिजन. आणि फिल्मला तर ऑफकोर्स इट्स अ व्हेरी बिग म्हणजे ग्राफ तो त्या 3 तासात संपायचा असतो. सो यू कॅन हॅव मल्टिपल थिंग्स, यू कॅन हॅव अ व्हेरी पर्टिक्युलर कलर पॅलेट, यू कॅन हॅव ह्या सीन करता हे असं एवढं अंडरलाईन स्टार्टिंग टू एंड पर्यंत तुम्हाला ती क्लॅरिटी असते की कुठे कुठे काय काय कसं कसं तो ग्राफ जाणार आहे आणि कसं कसं त्या कॅरेक्टरचा ट्रॅव्हल आहे. तर ते खूप प्रिसाईज करता येतं. पण टेलिव्हिजन इज अ डेली अफेअर. म्हणजे मग त्या कॅरेक्टरच्या अनुषंगाने ही जर का अशीच घरी साडी घालत असेल, तर मग रात्री काय नाईट ड्रेस घालत असेल. आणि मग जर का ती कॅफेमध्ये गेले तर काय घालेल, किंवा ती अचानक त्या श्रीमंत घरात गेली तर ती किती श्रीमंत साडी घालेल. त्यामुळे त्या अनुषंगाने त्याचे सगळे कपडे होतात. तिचं काय म्हणतात सोसायटी मधलं स्थान किंवा सोसायटी मधली जी हे आहे ते कॅरेक्टर कसं वागेल. ती जर का फ्लाईट मध्ये बसली तर काय घालेल, ती जर का एका बर्फाच्या ठिकाणी गेली तर काय करेल, तिचे हात मोजे कसे असतील आणि लंडनहून आलेले एका मुलीचे हात मोजे कसे असतील. सो दॅट इज द थिंग. कल्याणी ऑलमोस्ट कव्हर केलंय गीतानी सगळं. त्यामुळे नथिंग टू ऍड. नो इट्स जस्ट मला तिला बघून सुद्धा असं कळतं की ही पण हाच विचार करत असेल किंवा अरे इतकं काय आमचे मॅनरिझम्स. कल्याणी सुद्धा 1 मिनिट. आणि यातला हा मुद्दा खूप करेक्ट आहे की तुम्ही ते बनवणं आणि ते कॅरेक्टर उभं करणं यांनी जेवढं ते कन्व्हिन्सिंग होतं तेवढं रेंटच्या आधी वापरलेल्या कपड्यांनी होत नाही. म्हणजे हे ना आपणच आपल्या मैत्रिणीचे कपडे घालून तिच्यासारखं दिसण्यासारखं आहे. म्हणजे ते कपडे आपले कधीच वाटत नाहीत. त्यामुळे ते तसंच आहे. तर त्याला म्हणजे ते त्या कॅरेक्टरचेच कपडे असतात. म्हणजे आता आमच्या काही प्रोडक्शनचे कपडे जे मी खूप नीट मेंटेन करून त्यातलं प्रत्येक गोष्ट मी वेळोवेळी लक्षात ठेवून वापरते. पण आम्ही ती काहीतरी डिसमेंटल करतो. म्हणजे ती नाही वाटली पाहिजे आणि त्याच्यावर आम्ही बेटिंग पण करतो की ओळखून दाखवा काहीतरी आलेलं आहे या फिल्मचं, तर ओळखून दाखवा सेटवर. असं पण होतं कारण ते नाही ओळखता आलं पाहिजे. म्हणजे नाहीतर मग आपण आपलं कॅरेक्टर कमी दर्जाचं उभं केल्याचं हे आहे. म्हणजे ह्याच्या सारखा हा दिसतोय म्हणलं की मग काही उपयोग नाही त्याचा, काहीतरी चुकतंय असं आहे. त्यामुळे तितक्या ते खुबीने वापरता आलं पाहिजे. पण ते येतं पण कारण शेवटी इट इज अ स्टायलिंग ऑल्सो. म्हणजे एक व्यक्ती हा टी शर्ट विकत घेऊन वापरतं कसं आणि दुसरी व्यक्ती तोच टी शर्ट घेऊन वापरतं कसं,
तर यालाच कॅरी आपण कसं कर स्टायलिंग म्हणतो. तर ते करता आलंच पाहिजे. म्हणजे नुसती खाली वेगळी जीन्स घातल्याने सुद्धा तो टी शर्ट वेगळा दिसायला लागतो आणि तो तसा म्हणजे तो तसं वापरणं हेच खरं तर स्टायलिस्टचं काम आहे. म्हणजे जर आपल्याला ते स्टाईल कळत असेल तर. तर त्यामुळे हे असे कधी कधी वापरणं हे सुद्धा एक इंटरेस्टिंग काम आहे. म्हणजे अच्छा कमी बजेट आहे का? पण आपल्याला ते कमी बजेट वाटलं नाही पाहिजे. आपण आपलेच कपडे इतक्या खुबीने वापरले पाहिजेत की बापरे म्हणजे बजेट नव्हतं हे वाटलंच नाही पाहिजे. तर हे सुद्धा एक काम आहे, कारण प्रत्येक वेळेस यू कॅनॉट फाईट फॉर बजेट की मला एवढे चेंजेस हवेत आणि मला हे लागणारच आहे, कारण त्या फिल्मचा जीव असतो. त्याच्यावर किती इन्व्हेस्ट करायचं आणि त्याचा किती पसारा मांडायचा याचा आपणही विचार करावा लागतो. तर तेव्हा हे सगळं खूप कामी येतं. तर सो मला हे करेक्ट. थोडं थोडं काही इंटरेस्टिंग गोष्टी स्टॉक करून ठेवणं आणि त्या रियूज करणं हे मला आवडतं पण, आणि ते थोडंसं त्याचा आधार पण असतो या सगळ्याचा. त्यामुळे असं करेक्ट करेक्ट. आणि मुख्य म्हणजे बजेट असो किंवा नसो, म्हणजे आय रिमेंबर की रविवार पेठेत जाऊन 70 रुपयाची साडी मी घेऊन आली. तो माणूस ही कुडंट बिलीव्ह की अरे ही बाई काय म्हणजे कशी दिसतीये ही, असं 70 रुपयाची साडी का विकत घेईल. म्हणजे हम्म. अहो मला नकोय असं असं काम आहे. तुम्ही 2,000 रुपये द्या घ्या, पण 70 रुपयाचीच साडी पाहिजे मला. तेव्हा ही गॉट इट की ही कशा मागे लागलेली आहे, किंवा म्हणजे असे खूपच अनुभव येतात. हे तुम्ही दोघी म्हटलात तसं थोडक्यात अगदी कदाचित ज्यांना टेक्निकल लँग्वेज कळली नसेल तर कॉस्ट्युमची बँक असते तुमच्या हो प्रत्येकाकडे, हो. तुमची आणि मग तुम्ही त्याच्यातून जशा पद्धतीने कॅरेक्टर उभं करायचंय तसं त्याचं परमिटेशन कॉम्बिनेशन करून वापरता. तर आता तुमच्या दोघींच्याही बोलण्यात खूप वेळेला कलर पॅलेट्स असा उल्लेख आला. तर नॉर्मल माणसांसाठी त्यांच्या कडे पण अवेअरनेस क्रिएट व्हावा याच्यासाठी कलर पॅलेट्स म्हणजे नक्की काय वापरलं जातं त्याशी थोडक्यात सांगू शकेल कोणी? कल्याण. कलर पॅलेटचा मुळात त्याचा एक म्हणजे अगदी सोपं हे की व्यक्ती म्हणून, म्हणजे मला जे काही हे पात्र समजलंय तर याचा चॉईस काय असेल हा सर्वात एक बेसिक मुद्दा असतो. म्हणजे अ, अ, आपल्याकडे जे मुलगी म्हणजे पिंक आणि मुलगा म्हणजे ब्लू, तर हे जे आपण म्हणतो तर इट इज लाईक अ कलर पॅलेट ओनली, की मुलींचा चॉईस हा थोड्याशा व्हायब्रंट गोष्टींकडे असतो का आणि मुलांचा नसतो का. पण प्रिसाइजली आपलं कॅरेक्टर कसं आहे, म्हणजे त्याची आवड काय आहे, म्हणजे त्याला कपड्यातलं किती कळतं किंवा त्याला रंगसंगती कळते का, म्हणजे कशावर काय घालायचं. म्हणजे एक डिझायनर्स व्ह्यू असतो की ह्याच्यावर हे चांगलं दिसतं हे खुलून दिसतं, पण प्रिसाइजली मला कॅरेक्टर डिझाईन करताना असं वाटतं की हा ह्याला हे कळतच नाही, हेच तर ते. सो मला ती आवडच ब्रेक करायची आहे. तर हे जे आपण ठरवतो याला कलर पॅलेट कॅरेक्टरची म्हणतो. या सर्व कॅरेक्टरची एकत्र येऊन डोळ्यांना सुदिंग किंवा डोळ्यांना त्रास देणारी पण, म्हणजे मला जर फिल्म बघून एन्झायटीच क्रिएट करायची असेल तर मला मेसी कलर पॅलेटच तयार करावी लागते. मला ते रंग एकमेकांना स्ट्रगल करणारेच तयार करावे लागतात. तर ही होते एकत्र कलर पॅलेट. आणि दुसरं आपण जे म्हणतो की गोइंग विथ द सेट, म्हणजे सेटमध्ये रंग काय आहेत आणि त्याला कॉम्प्लिमेंटरी किंवा कॉन्ट्रास्ट किंवा त्याला सतत त्याच्याशी बॅटल करणारे असे, म्हणजे जो काही आपल्याला मूड क्रिएट करायचा आहे त्यानुसार. तर हे आपण जे सगळं ठरवतो ते प्रत्येक डिपार्टमेंट म्हणजे आर्ट, कॉस्ट्युम विथ डीओपी डिरेक्टर हे ठरवून जे आपण काम करतो. तर दिस इज वॉट डिसाइडिंग अँड फॉलोइंग द कलर पॅलेट, ज्याच्यावरती ऑफकोर्स लाईटचा काय परिणाम होणार आहे. म्हणजे मी रगड रेड कलर आणलाय पण नाही ना तो तिथे वर्क होणार आहे, कारण तो मरूनच दिसणार आहे. तू कितीही आण, मग तू तेव्हा काय करशील, मग तुला तो पिंकिश रेड आणायचा आहे का म्हणजे तो रेड दिसेल. अशा पद्धतीचं जे आपण सगळं ठरवतो. किंवा काही जसं मी एक पूर्वी मोहित बरोबर तू नावाचं एक नाटक केलं होतं, ज्यामध्ये ओमकार गोवर्धन एक पात्र प्ले करायचा, जे वेगवेगळ्या सेटअप मध्ये तो जायचा. म्हणजे त्या नाटकात काही गट होते आणि तो सगळ्यांच्या मध्ये जाऊन एक बफरिंगचं काम करायचा. तर त्याचा रंग वापरताना हा विचार मी केला होता. त्याचा एक म्हणजे ज्याला आपण पानातला जो लाईट ग्रीन असतो, म्हणजे पिवळट मेहंदी कलरचा पण लाईटर ग्रीन असतो, तर तो
तो वेगवेगळ्या लाईटमध्ये वेगवेगळा दिसायचा. म्हणजे जेव्हा व्हाईट लाईट असायचा तेव्हा तो पेस्टल दिसायचा, येलो लाईटमध्ये तो उठून दिसायचा, किंवा साध्या फ्रेममध्ये तो ओरिजिनल जो कलर असायचा तो दिसायचा. कारण ती व्यक्ती वेगवेगळीकडे जाताना तसं रोल करायची. तर हे ठरवणं म्हणजे यू आर हँडलिंग अ कलर पॅलेट. आणि तशी मग ती ठरवली तर तुमचे म्हणजे अरे हे काय आणलंय पद्धतीच्या काही रिॲक्शन येत नाहीत, आणि तुम्हालाही एक त्या, कारण मी म्हणलं तसं तुम्ही त्यामध्ये म्हणजे त्या चित्रामध्ये एक रंग भरण्याचं कामच तुम्ही करत असता, तर ते तुम्हाला तुमचं पॅलेट तुम्हाला घेऊन यायलाच लागतं तसं. इट इज व्हॉट द फॉलोइंग कलर पॅलेट. म्हणजे तू म्हटलीस तसं ते चित्र रंगवण्याचं माध्यम आहे. त्याच्यात लाईट्स झाले, कॉस्ट्युम झाले, हेअर झालं, मेकअप झालं, सेट काय असेल म्हणजे बॅकग्राऊंड काय असेल, कॅमेराचं काय पद्धतीने अँगल किंवा त्याचं काय मुवमेंट काय म्हणतात त्याचं वे ऑफ त्याचं कम्युनिकेशन कसं असेल, ह्या सगळ्यांचा अभ्यास करून एखादं कॅरेक्टर उभं राहतं. आणि म्हटलं तसं की परत नक्कीच हे की तू पण मगाशी गीता मावशी म्हणताना म्हटलीस की कॉस्ट्युम करणं म्हणजे फक्त एवढंच नाही, तर एवढी सगळी प्रोसेस त्याच्या मागे एखादं कॅरेक्टर उभं करायला, हो. या सगळ्या गोष्टी एकमेकांना कॉम्प्लिमेंट करत करत पुढे जायला खूप म्हणजे काय म्हणतात, ह्या सगळ्या गोष्टी खूप जास्त इम्पॉर्टंट रोल प्ले करतात एखादं कॅरेक्टर उभं करण्यामध्ये. ह्याच्यापेक्षा वेगळं पट्यानी म्हणजे क्षितिज पटवर्धननी तुम्हाला दोघींनाही विचारलं की तुमचे स्टाईल आयकॉन कोण आहे? कल्याणी. स्टाईल आयकॉन नाही सांगता येणार. नाही खरंच सांगता नाही येणार. सांगता येत. नाही सांगता येणार. ओके, काही बिकॉज हरकत मे नाही. बी आपण खूप जास्त क्रिटिकली बघतो, अं, किंवा नुसतं एक सुपरफिशियल प्रेझेन्सनी इन्फ्लुएन्स होत नाही आपण, कारण की ते खूप तोडून बघायचं. इन टोटॅलिटी एखाद दिवशी एक व्यक्ती खूप आवडतो किंवा असं मला वाटतं. ओके, नो प्रॉब्लेम. मला एक नेहमीचा प्रश्न पडतो, कॉस्ट्युम डिझायनर आणि फॅशन डिझायनर हे सेम असतात का? नाही, देर इज अ लॉट ऑफ डिफरन्स. म्हणजे माझ्याकडे खूप असिस्ट करायला आणि फॅशन डिझायनिंगचा कोर्स केलेल्या मुली येतात, तर इट इज नॉट, फॅशन डिझायनिंग इज डिफरंट. कॅरेक्टर डिझायनिंग इज नॉट की तुम्ही स्केच केलं, तुम्हाला एक असं वाटलं की हे असं कॉस्ट्युम पाहिजे, आणि आताच्या पूर्ण कन्व्हर्सेशन वरूनच तुला कळलं असेल की इट इज नॉट द सेम. कॅरेक्टर डिझायनिंग, ते कॅरेक्टर कसं आहे, त्याचा ग्राफ कसा आहे, ते मी आता बँकेतली बाई असं म्हणलं तरी सुद्धा त्याला 50 प्रकारच्या, मध्यमवयीन बाई तरी 50 प्रकारचे कॉस्ट्युम, 50 प्रकारची ती असेल तिच्या, आणि इट इज इन्क्लुडिंग द ऍक्सेसरीज, एव्हरीथिंग. ती गळ्यात दोरा घालेल की नाही, ती बाई कशा पद्धतीची पर्स कॅरी करेल, तिच्या चपल्या कशा असतील. सो इट इज इन टोटॅलिटी. आणि फॅशन डिझायनिंग इज, त्या मुली ज्या येतात तर त्यांना डिवर्मिंग करावं लागतं, असं माझं म्हणणं असतं. की त्यांना वाटतं की आपण बसलो, एक स्केच केला पेपरवर, आणि इट्स अ डिफरंट फॅकल्टी म्हणून मे बी त्याची हे नाही करत आहे. पण इथे खूपच वेगळ्या लेवलवरती भागदौड, आणि ती कॅरेक्टर म्हणजे लिहिलेलं कॅरेक्टरच्या कसं जवळ जाता येईल हा जास्त प्रयत्न असतो. सो दिस इज अ कम्प्लिटली डिफरंट. म्हणजे मला असं वाटतं की आता येस. ज्या ज्या लोकांनी हे कन्व्हर्सेशन आमची ऐकली आहेत, त्याच्यावरनं मला वाटतं त्यांना पूर्ण कल्पना आली असावी. ह्याच्याहून जास्त सांगण्यासारखं. येस, बरोबर आहे मावशी, तू म्हणतेस तसंच. म्हणजे तोच मोटिव्ह आहे की लोकांपर्यंत ह्या या. गोष्टीबद्दलची माहिती पोहोचावी, त्याचा अवेअरनेस क्रिएट व्हावा. आणि हा. कदाचित जसं म्हटलं तसं की काही कॉमन लोकांना असे प्रश्न असतात, त्यांना वाटतं त्याविषयी, पण येस नाही, त्या गोष्टींबद्दलची माहिती तुमच्याकडनं घेतल्यावरती त्यांच्याकडे पण ती स्टोअर राहील, आणि इथून पुढे होणाऱ्या त्यांच्या जर्नीमध्ये ते पण या गोष्टी लक्षात ठेवून फॉलो करून एखादी फिल्म, एखादं नाटक किंवा होणारं त्या प्रोडक्शन बघते तशा पद्धतीने. सो आणि करेक्ट, मला त्यांचं पण त्याच्यावर एक ओव्हरव्ह्यू त्यांना मिळालेला आहे की फिल्म बघताना किंवा काही बघताना त्यांना
आता त्यातली समज आल्यामुळे किंवा कळल्यामुळे त्यांचा पण पर्स्पेक्टिव्ह, त्यांचा पण बघण्याचा दृष्टिकोन बदलेल असं मला वाटतं. कारण नुसते कपडे छान आहेत असं नाही, किंवा आमचं बुटीक नसतं, किंवा मला अनेक लोक म्हणतात की ए माझे कपडे करून देशील का तू, तर अगं थांब, म्हणजे तसं इट्स अ डिफरंट थिंग. यामध्ये मला एक आणि खूप महत्वाचा फरक असं वाटतो की फॅशन डिझायनिंग इज ऑलवेज लाईक मेकिंग समथिंग व्हेरी ब्युटिफुल. म्हणजे छान कपडे बनवणं, चांगली फॅशन करणं, आत्ता इन काय आहे ते देणं, हे म्हणजे इट इज एव्हरीथिंग इज छान. म्हणजे ते किंवा चांगलं पुढची झालं येणारी किंवा पुढची ते येणारी फॅशन एक लाईन ते तुम्हाला देतात की आता हो. दिस इज द सीझन, कलर ऑफ द सीझन म्हणतात, किंवा त्या पद्धतीचं. पण वेरेज वी टेक फ्रॉम बिहाइंड, वी टेक फ्रॉम द एक्सपिरियन्स, वी टेक फ्रॉम द रिअल कॅरेक्टर्स, आजूबाजूचे बघितलेले म्हणा किंवा समाजात दिसलेले कॅरेक्टर्स, त्या ते आपण रेप्लिकेट करायचा किंवा ते ऑब्झर्वेशन मधून अजून काय पद्धतीने आपण मांडू शकू, हा प्रयत्न असतो. दे गिव्ह द आणि फॅशन स्टेटमेंट फॉर द फ्युचर. हो. आणि दुसरं यामध्ये म्हणजे जे मी सतत म्हणतेय की कॉस्ट्युम करण्यामध्ये समटाइम्स यू नीड टू डिग्लॅम ऑल्सो. म्हणजे या व्यक्तीने म्हणजे ऍज अ हिरो ही इज ऑलवेज बीन अ हिरो. म्हणजे एक स्टाईल आहे, चांगलं दिसणं, लोकांसमोर प्रेझेंट होणं, चार्मिंग असणं. पण आत्ता कॅरेक्टरची गरज आहे की ही हॅज टू बी टोटली डिग्लॅम. म्हणजे जेव्हा चुकीचे कॉलरचे साईज, चुकीचे स्लीव्सच्या लेंथ किंवा इल फिट्स देणं, हेच माझं काम आहे यामध्ये. म्हणजे ही व्यक्ती सुंदर कशी, म्हणजे ही ऑफ कशी दिसेल, हेच क्रिएट करणं हे माझं काम आहे. जे प्रिसाइजली आपण फॅशन डिझाईन मध्ये फिट्स चांगले असायला पाहिजेत, लाईन्स, मी बुटकी आहे तर मला उंच दाखवा, हे जे आपण सगळं करतो, तर हे रूल्स सगळे आम्ही इकडे टू मेक दॅट पर्सन लुक अ कॅरेक्टर हे फॉलो करत असतो. म्हणजे उंच व्यक्ती आहे, तिने बुटकं दिसायचंय पण तिला कॅरेक्टर म्हणून बुटकं दिसायचंय, तर ते तुम्ही कसं वापराल. किंवा इलफिट्स म्हणजे काय, तर कॉलर करेक्ट. जागेवर असणं, ती लूज असणं किंवा कमी असणं. स्लीवची लेंथ आयडियल ही असते पण आपण ती चुकीची करायची आहे, कारण ती व्यक्ती तशी दिसायला पाहिजे. किंवा पोट वाढल्याचा फील द्यायचा आहे, तर आपण कपड्यात काय बदल करू. म्हणजे प्रत्येक वेळेसच पोट लावून सगळं काम होतं असं नाही. मला एक इल्युजन तयार करायचं की पोट मोठं असेल बाबा, तर करेक्ट. ते मी काय करणार आहे. किंवा काही व्यक्तींचे पाय छोटे असतात पण म्हणजे बारीक असतात, मला मोठे करायचे, तर मी काय करेन. या पद्धतीचं सगळं काम करणं आणि हे मार्क करत राहणं. आणि काही याच्यामध्ये एक असतं, काही गोष्टी अननोईंगली कराव्या लागतात. म्हणजे यू कॅनॉट से टू ऍक्टर ऑर डिरेक्टर, त्या तुमच्या तुम्हाला जोखून त्या करून टाकाव्या लागतात. कारण काही प्रत्येक गोष्टी ही चर्चा करायची गोष्टच नसते, तर ते समजून उमजून काम करणं हेच मला असं वाटतं. आणि त्यांनी मग तुम्ही तिकडे बॉन्ड एक तुमचा तयार होतो. सगळे युनिटमध्ये एक आपण हा काय असतो, एक आधाराचा भाग तयार होतो, असं एक ते सगळं. तर ते तो रोल फार महत्वाचा आहे. त्यामुळे इट इज नॉट फॅशन डिझायनिंग. करेक्ट, इट इज नॉट फॅशन. नाही, इवन द आर्टिस्ट दे आर डुईंग मल्टिपल प्रोजेक्ट्स ऍट अ टाइम. तो त्यांना पण प्रत्येक वेळेस फिजिकल चेंजेस करणं शक्य नसतं. सो दीज आर द अदर फॅकल्टीज विच हेल्प देम टू गो टू द कॅरेक्टर. कारण की एक दिवस ते इथे शूट करत असतात, दुसऱ्या दिवशी तिकडे करत असतात. सो इट इज नॉट पॉसिबल फॉर देम की हो. त्यांच्या फिजिकल अपिअरन्स मध्ये आणि त्यांच्या ह्याच्यामध्ये, कारण एव्हरीबडी इज डुईंग मल्टिपल प्रोजेक्ट्स अँड इट इज द नेसेसिटी. तो त्या गोष्टी पण आम्हाला वी हॅव टू टेक केअर ऑफ दोज थिंग्स टू. तुम्ही खूप छान सांगितलं, हा डिफरन्स सुद्धा खूप छान सांगितलात. आणि ओव्हरऑलच ह्या सब्जेक्ट विषयी आणि त्याला कॉम्प्लिमेंट करणाऱ्या वेगवेगळ्या ऍस्पेक्ट विषयीची खूप छान माहिती तुम्ही दोघींनी सांगितली. सो आता शेवटाकडे जाताना मला एक शेवटचा प्रश्न असा जनरल लाईट नोट वरती विचारावं असं वाटतं. तुम्ही दोघी इतकी वर्ष काम करताय, तर आता नॉर्मल की काय कॉस्ट्युम किंवा कॅरेक्टर डिझाईन करणारे म्हणून असं तुम्ही जे काम करताय, तर त्याला ओव्हरऑल इंडस्ट्रीत किंवा सामान्य माणसांमध्ये ग्लॅमर आहे का, किंवा त्या पद्धतीची ट्रीटमेंट, रिस्पेक्टफुल ट्रीटमेंट दिली जाते का?
पर्सनल एक्सपिरियन्स असं नाही, एक हे डिपार्टमेंट म्हणून त्याच्याकडे लोकांचा बघायचा पॉइंट ऑफ व्ह्यू काय आहे? Yes, I would like to talk on this. Yes, it is respected. आणि जितकं तुम्ही त्या प्रोजेक्टमध्ये इन्व्हॉल्ड असता, इट इज रेस्पेक्टेड बाय द होल युनिट. आणि इनिशियली असं झालं होतं की काही आर्टिस्ट, जे सिनियर आर्टिस्ट म्हणा किंवा नॉट इन द मराठी इंडस्ट्री, बट ते वॉज हे स्टायलिस्ट यायचे, ते इंडिव्हिज्युअल कॅरेक्टर करता यायचे. म्हणजे आज हा त्याचं स्टायलिस्ट घेऊन आला, उद्या ती दुसरी घेऊन आली, परवा ती तिसरी. मग ते एका फिल्म मध्ये 4 आर्टिस्ट मध्ये 4 वेगळे डिझायनर्स वर्क करतायत. सो इट इज गुड टू फिजल आउट. एक व्यक्ती पाहिजे जे टोटॅलिटी मध्ये त्या फिल्मचा विचार करेल, टोटॅलिटी मध्ये प्रत्येक कॅरेक्टरचा विचार करेल. आणि आता आज ते आर्टिस्ट पण दे हॅव अंडरस्टूड की माझं इंडिव्हिज्युअल तोरा आणि माझे इंडिव्हिज्युअल डिझायनर्स घेऊन येऊन आय एम नॉट हेल्पिंग द फिल्म, अँड द फिल्म इज ऑलवेज सीन इन टोटॅलिटी. आणि त्यामुळे एका व्यक्तीने, म्हणजे कॅरेक्टर डिझायनर ह्यामध्ये येण्याचं कारणच हे आहे की शी लुक्स म्हणजे सगळ्या ओव्हरऑल सगळ्या कॅरेक्टर्सचं कॉम्बिनेशन, सगळ्या कॅरेक्टर्सचं डिझाईन आणि ते एकत्र टोटॅलिटी मध्ये कसं दिसतायत, हा पूर्ण ओव्हरऑल विचार होणं फार गरजेचं आहे. सो इट इज अ व्हेरी रेस्पेक्टेबल आणि इट्स अ व्हेरी बिग जॉब आय फील. आणि तुम्ही कराल तितकं कमी आहे. तुम्ही नुसतं हँगरवरती कपडे देऊन निघून गेलात ह्याच्यात, आणि जर का तुम्ही पूर्ण तुमचे 500% त्याच्यात तिकडे देऊन आहात, हा तुम्हाला सुद्धा डिफरन्स दिसतो. आम्ही सुद्धा फिल्म बघताना ज्या दिवशी मी नव्हते त्या दिवशी अरे असं असं घडलं हे आपणच आपल्याला कळतं. किंवा आपलं काही चुकलं असेल, तुम्ही म्हटल्यास की अगदी सुरुवातीला की ती तीव्रता, ती एन्झायटी, ती असणं तुम्हाला गरजेचं आहे. तर तुम्ही प्रोड्यूस करू शकता असं मला वाटतं. आणि आता इट इज अ व्हेरी रेस्पेक्टेबल, आणि ऑल्सो मॉनिटरी वाईज तुम्हाला उत्तम पैसे मिळतात. ज्याला काम करायचे इंडस्ट्रीमध्ये खूप काम आहे, तुम्ही कराल तितकं कमी आहे. पण यू हॅव टू हॅव द पॅशन आणि यू हॅव टू गिव्ह युअर 100% ओव्हर देअर. थँक्यू मावशी, तू खूप छान या विषयीचं अनेक लोकांच्या मनात अशा पद्धतीचे प्रश्न असतात, त्याबद्दलचं तू खूप छान एक्सप्लेनेशन दिलंस. आणि ओव्हरऑलच मला असं वाटतं की तुम्ही दोघी आज इकडे आलात आणि ह्या विषयाशी संबंधित इतकी छान माहिती तुम्ही दिली, तुमचे अनुभव शेअर केलेत, आणि ज्याच्यामुळे नक्कीच इथे असलेल्या सगळ्या लोकांचे किंवा नंतर सुद्धा जे व्हिडिओ पाहतील त्या सगळ्या लोकांना हे सेशन पाहून एंटरटेनिंग पण असेल आणि इन्फॉर्मेटिव्ह पण असेल, आणि त्यांचा ह्या एखाद्या डिपार्टमेंट कडे बघण्याचा पर्स्पेक्टिव्ह पण नक्कीच बदलू शकेल असं मला वाटतं. सो शेवट करताना मी तुमच्या दोघींचे परत एकदा खूप खूप आभार मानतो. आणि इथे जे सगळे तुमच्या प्रेमापोटी आणि तुमच्या विषयीचा असलेला आदर, याच्यासाठी इथे खूप लोक आलेत आणि नवीन वेगवेगळ्या पद्धतीचे ऑडियन्स पण येत आहेत. ते मला बरेच प्रश्न आणि गोष्टी पिंग करतायत, पण वेळेअभावी काही प्रश्न आता आपण घेऊ शकत नाही. तरीही तुम्ही खूप छान आज सांगितलं. बॅकस्टेज ब्रॉडकास्ट सेशनचं हेच मोटिव्ह आहे की ह्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटची इन्फॉर्मेशन लोकांपर्यंत पोहोचावी आणि लोकांनी त्याच्याबद्दल वेगळ्या पर्स्पेक्टिव्हनी बघावं. सो मला वाटतं की तुमच्या दोघींचे खूप आभार. आज सेशन संपवण्याच्या आधी मी परत एकदा जनरल सांगेन लोकांना की उद्या सकाळी, रविवारी सकाळी उद्या 11 वाजता आपण सेट ह्या डिपार्टमेंट विषयी बोलणार आहोत. आणि त्याच्यासाठी संदेश बेंद्रे, जे बऱ्याच व्यावसायिक नाटकांचे स्टेट डिझायनर म्हणून काम करतात, आणि ऋषिकेश नागावकर हा प्रायोगिक नाटकापासून ते फिल्म आणि या सगळ्या गोष्टींसाठी ऍज अ सेट डिझायनर, आर्ट डिरेक्टर म्हणून काम करतो. तर त्या दोघांकडनं आपण सेट या गोष्टीविषयी माहिती करून घेणार आहोत, त्यांच्याबरोबर गप्पा मारणार आहोत. आणि तुमच्या दोघींचं परत एकदा खूप खूप आभार, खूप थँक्यू. तुम्ही आज थँक्यू फॉर इथे आल.
इथे आलात आणि ही खूप छान माहिती तुमच्या दोघींच्या एवढ्या एक्सपिरियन्सच्या सगळ्या प्रवासातून उलगडून सांगितली. सो खूप थँक्यू आणि इथे जमलेल्या सगळ्यांचे पण खूप खूप आभार. मी आजचं बॅकस्टेज ब्रॉडकास्ट कॉस्ट्युम हे सेशन इथेच थांबवतो आणि जर कुठले प्रश्न मिस झाले असतील तर नक्की आपल्या कमेंट्स मध्ये आहेत. तुम्ही दोघी नक्की बघून नंतर त्या लोकांना पॉसिबल असेल तर आन्सर करा. Thank you very much. थँक्स. Thank you Yes. for having us, and Kalari, I'm so proud of you. मला Thank खूप you. बरं वाटलं. थँक्यू. थँक्यू सगळ्यांना. बाय बाय. गुड नाईट. Thank you so much. Thank you.